आनंदी कसं राहायचं? Amazonवर आनंद मिळत नसतो. लोकांना काय वाटतं की मी गोष्ट काय खरेदी केली की मी आनंद होतो. कधीच होत नाही. तुम्हाला कम्फर्ट मिळेल, हॅपीनेस मिळत नाही. आनंदाचा आणि हेल्थचा खूप मोठं कनेक्शन आहे. हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही, मेंटल, फिजिकल, मेंटल आणि सोशल. ओके, सोशल पण लोकांशी तुम्ही कसे कनेक्शन देतो. सोशलचं एक उदाहरण देतो. तर मेंटल टफनेस आणि कम्युनिकेशन स्किल यांचं महत्त्व नेमकं काय आहे? ह्यांचं कनेक्शन खूप आहे ऍक्च्युली. ओके, ज्या माणसांच्या आयुष्यात ह्या 3 गोष्टी आहेत त्यांच्या जीवनाला अर्थ आहे असं त्यांना वाटत असतं. म्हणजे जेव्हा लोकांना वाटतं की जगण्यात अर्थ आहे, ती माणसं खूप बोल देऊ शकतात. म्हणजे माझ्या जीवनाला काय तर अर्थ आहे. सक्सेस बाय हेल्पिंग द सोसायटी, नॉट बाय युजिंग द सोसायटी. कठीण डिसिजन देतो म्हणजे अरे हा मेंटली स्ट्रॉंग आहे आणि थोडासा लगेच भावूक होत असेल तर हा मेंटली स्ट्रॉंग नाही आहे, असं थोडासा आपला व्ह्यू होतो. सेन्सिटिव्ह लोक हे मेंटली टफ असतात. मेंटल टफनेस म्हणजे असं नाही की मी डिप्रेशनमधून गेलेलो आहे, पण हे कसं हँडल करायचं मला माहिती नव्हतं आणि हे शिकू शकतो आपण. हे स्किल ऍक्च्युअली. काही जण संकटाच्या काळामध्ये लगेच खचतात, तर याबद्दल काय सांगाल? हे जे मोठी मोठी टफ झालेली माणसं आहेत त्यांचं बालपण खूप खडतर गेलेलं असतं. कुठलीही व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांपासून घ्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, त्यांचं बालपण तुम्ही बघा. पॉलिटिशियनचा एक सेगमेंट असतो, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगत असता. कुठलं पॉलिटिशियन बघितलंय का? संपलं माझं आता इलेक्शन, आता परत नाही लढणार. 70 वर्षाचे पॉलिटिशियन असतात, इलेक्शन हरल्यानंतर म्हणतात पुढच्या वर्षी परत लढणार. आज यूट्यूब हे ॲडिक्शन झालंय अभ्यासाच्या नावाखाली. कुठल्याही मुलाला विचारा तू काय करतोस, अभ्यास करतो, पण वडील गेले की लगेच दुसरा कुठला व्हिडिओ चालू करतो. मी यूट्यूब असून स्वतः सांगतो की माझे व्हिडिओ जेवढे बघितले जातील तेवढं मला चांगला आहे. तर मला एक गर्व आहे की माझे व्हिडिओ किंवा हे जसं चॅनल आहे. IIT मध्ये ऍडमिशन मिळालं, चला ठीक आहे, आता काय प्रेशर आहे तुम्हाला? IIT मध्ये मिळालं ना ऍडमिशन, तिथं आत्महत्या करताय. कुठं तर चुकतंय. मेंटल टफनेस हा विषय कधी हँडलच केलेला नाहीये. मुलांची ओव्हर डिपेंडन्सी झाली आहे ChatGPTवर. ChatGPTचा उपयोग कुठं करायचा? ठीक आहे, मला काय तर प्रश्न अभ्यासामध्ये अडला तर ते मी सर्च करूया. आज मुलं ChatGPTला काय विचारतात? पर्सनल प्रश्न विचारतात. या 10 वर्षामध्ये जेवढी प्रगती झाली आहे टेक्नॉलॉजीची, मागच्या 50,000 वर्ष झालेली नाही. आपला मेंदू तयार नाही आहे त्यासाठी. आपला मेंदू कन्फ्यूज होतोय आता. तेवढा स्ट्रेस, तेवढं फास्ट स्पीड मेंदू हँडल नाही करू शकत. सो आपल्यासोबत आहेत आज द हेल्दी शो मध्ये डॉक्टर संदीप पाटील सर, जे कॉन्फिडन्स, मेंटल टफनेस आणि कम्युनिकेशन स्किल कोच आहेत. 7 देशामधून सरांचे 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत. सर यूट्यूबर सुद्धा आहेत. यूट्यूबर सरांचे 5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर सुद्धा आहेत. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे सर टेडेक्स आणि जोश स्पीकर सुद्धा आहेत. सो सरांकडून आज आपण मेंटल टफनेस, कॉन्फिडन्स बूस्ट कसा करायचा आणि सोबतच कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सुरुवातीलाच असं मला विचारायचं आहे की सगळीकडे आपली ही खटपट सुरू आहे खुश राहण्यासाठी, हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो. तर नेमकं आनंदी कसं राहायचं किंवा याची गुरुकिल्ली काय सांगाल? आता हा विषय आहे सायकोलॉजीचा. आनंद, पहिल्यांदा आपल्याला आनंद म्हणजे काय समजून घेऊया आपण. मी आनंदी नाही आहे याचं दुःख असतं लोकांना. बघा, लोकांना काय वाटत असतं की मी नेहमी आनंदी राहावं. आणि त्यासाठी प्रयत्न करत असतो. पण तुम्ही जर सायन्स जर बघितलं, सायकोलॉजी जर अभ्यास केला, आनंदी राहणं हे जेनेटिक असतं ऍक्च्युली. ओके. काही माणसं ही, आता माझ्या घरी मावशी येतात जेवण करायला, त्यांच्या घरी एवढे प्रॉब्लेम्स आहेत पण ते नेहमी आनंदी असतात. तुम्ही असे लोक बघितले असतील जे नेहमी आनंदी असतात. आणि तुम्ही काही लोक असे बघितले असतील की नेहमी त्यांचे चेहरे 12 वाजलेले असतात. सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. त्याचं कारण म्हणजे जेनेटिक्स असतं. काही लोक जेनेटिकली आनंदी असतात. जेनेटिक्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन हॅपीनेस. ओके. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला म्हणायचं मेटा इमोशन्स. मेटा इमोशन्स म्हणजे काय? भावनांच्या भावना असतात त्या. ओके. सांगतो, जेव्हा आपण आनंदी नसतो तेव्हा आपला विचार होतो की मी आनंदी का नाही, मी आनंदी का आहे, असलंच पाहिजे. माझ्याकडे सगळं आहे आयुष्यात, मी का आनंदी नाही? त्याला म्हणायचं सेकंडरी डिस्टर्बन्स. का नाहीये म्हणून मी, म्हणजे काय मी सारखा आनंदी पाहिजे, तसं होऊ शकत नाही. मी सारखा आनंदी राहू शकत नाही, कोणच नाही, मी पण राहत नाही. आनंद ही एक भावना आहे, ती येते जाते. जसं सर्दी खोकला येतो जातो तसं आनंद असतं. भावना ह्या वर खाली होत असतात, सारखा आनंदी राहू शकत नाही. आता दुसरं मजेशीर गोष्ट म्हणजे आनंदी कसं राहायचं. Amazonवर आनंद मिळत नसतो कधी. बरोबर. लोकांना काय वाटतं की मी गोष्ट काय खरेदी केली की मी आनंद होतो. कधीच होत नाही आनंद. तुम्हाला कम्फर्ट मिळेल, हॅपीनेस मिळत नाही. त्याला एक शब्द आहे हिडोनिक अडॅप्टेशन नावाचा. ओके. हिडोनिक अडॅप्टेशन म्हणजे काय? की जेव्हा तुमचा पगार वाढला,
तर पगार मिळाल्यानंतर मस्त वाटतं 1 महिन्यावर, नंतर त्याची रुटीन सवय होऊन जाते. मग आता नंतर काय, आता हा परत पगार कधी वाढणार. मग लोक बघतात तुम्ही जॉब बदलत राहतात आणि ते कुठंच संपत नाही, कितीही पगार द्या. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एखादी कार घेतो आपण, आता करणने गाडी घेतली छान, कुठली गाडी घेतली, एर्टिगा घेतली करणने फॉर एक्झाम्पल. करण म्हणणार की आता एर्टिगा नको, मला मोठी गाडी पाहिजे, BMW घेऊया. मग त्याने BMW घेतली, मग तो म्हणणार की BMW मध्ये काय मजा नाही, कारण तो जो हिडोनिक अडॅप्टेशन असतं ना, ते BMW घेतल्यानंतर थोड्या दिवसानंतर निघून जातं. हा, मिडल क्लास लोक ते शिटकावर काढत नाहीत, तो दुसरा प्रश्न आहे गाडीची, पण ते थोड्या दिवसानंतर आनंद निघून जातो. मग तो म्हणणार की BMW नको, आता मला जेट पाहिजे. मग जेट घेतलं तर केवढं पाहिजे जेट, मला जेट मिळालं समजा करणला, आता मोठं जेट पाहिजे. कधीच आनंदी राहू शकत नाही माणूस, तो असा पळत राहतो. या गोष्टींमध्ये आनंद सर्च करत राहिलात तर मग कधी आनंदी होऊ शकत नाही तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं तर इथं सांगतो माझ्या बघा, हा आनंदाचा आणि हेल्थचा खूप मोठं कनेक्शन आहे. तर तुमच्या त्याला म्हणजे सायकोसोमॅटिक इलनेसेस, मन आणि भावना जर तुमच्या संतुलित नसतील तर त्याच्या शरीरावर इफेक्ट होतो. नक्कीच. तुमच्या चॅनलवर खूप डॉक्टर्स येतात, मी चॅनल बघितलंय तुमचं, द हेल्दी शो आहे ना. हो, द हेल्दी शो. अरे यात काय घातलं की नाही, कारण मोकळंच आहे. बरं, हेल्दी शो मध्ये काय खायचं नसतं ना, म्हणून ते मोकळं ठेवलंय वाटतं. बरोबर आहे, हेल्दी शो मध्ये जास्त चहा वगैरे काय घ्यायचं नाही म्हणून ते मोकळं आहे. बरं असू दे, मला वाटलं माझ्यासाठी चहा कॉफी ठेवलंय वाटतं. बरं असू दे. एनिवे, हा, तर खाना जेवण मजा सांगतो. आता करणला मी पहिल्यापासून ओळखतोय बरं का, 10 वर्षापासून ओळखतोय. करण ऍक्च्युली खूप नॉर्मल होता. 10 वर्षानंतर करणचं मध्यप्रदेश बाहेर आलं. माझं आत गेलं. आताच मी विचारतो होतो करणला, अरे करण काय, करण थोडस कमी करायचं आहे वजन. तुमच्या चॅनलवर मला हे, मी डॉक्टर नाही आहे कुठलं, पण मला एवढं माहिती आहे की डाएट जर व्यवस्थित असेल आणि मानसिक संतुलन जर असेल तर आजारांपासून तुम्ही राहून खूप दूर राहता, तुम्ही हेल्दी राहता. आता हेल्थ म्हणजे काय समजून घेऊया पहिल्यांदा. हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही, फिजिकल, मेंटल आणि सोशल. सोशल पण लोकांशी तुम्ही कसे कनेक्शन द्यायचं. सोशलचं एक उदाहरण देतो. मला एक मुलगा माहिती आहे, तो व्हिडिओ गेम्स, इंटरनेट ह्या जगामध्ये असतो, सोशल कनेक्शन नाही येत, त्यांना लोकांशी कसं बोलायचं कळत नाही. कसं बोलायचं म्हणजे सांगतो तुम्हाला, टीचर आल्यानंतर उठायचं असतं, उभं राहायचं असतं, हे कळत नाही. अशी कितीतरी मुलं तुम्ही बघाल घरात की पाहुणे आले की बेडरूम मध्ये जातात मोबाईल घेऊन. हे काय होतं, तर हे सोशल कनेक्शन राहिलेले नाहीयेत. हा, एनिवे, तर आपण मी सांगत होतो तुम्हाला की सायकोसोमॅटिकचे कनेक्शन काय असतात. तुम्ही जर मेंटली डिस्टर्ब असाल तर तुमची बॉडी ही इल होणारच आहे. जर उदाहरण माझ्याशी सांगतो, आता एक कन्सेप्ट आहे हायपोकॉन्ड्रियासिस. आता हे चॅनलचे जे व्हिडिओ बघतात ना लोक, हे हायपोकॉन्ड्रियासिस असतं कधी काही जणांना, म्हणजे सारख्या आजाराचे विचार डोक्यात. मला काय तर झाल्याची भीती असते. समजा एखादा तुमच्या चॅनलवर व्हिडिओ आहे, आता याचा अर्थ नाही की बघू नका असं व्हिडिओ, बघू देत त्याचे व्हिडिओ, तसं काय नाही. तुम्ही म्हणा सर आम्ही आमच्या चॅनलवर येऊन असं सांगता व्हिडिओ बघू नका, असं काय नाही, बघू देत व्हिडिओ. ते माझं तर कुठं ऐकणार आहेत, ते बघणारच आहेत. ते काय मी सांगितलं तर थांबणार नाही आहेत. म्हणजे काय, हे लोकांचा हार्टचा व्हिडिओ दिसतोय, ते थंबनेल येतो, हार्ट अटॅक कसा प्रिव्हेंट करायचा, थांबायचा, मग ते व्हिडिओ बघणार. ते मग बघितल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सिम्पटम्स येतात लगेच. मला पण दुखायला आले छातीत, किंवा कधी दुखालं तर त्या गोष्टीशी रिलेट मला हार्ट अटॅक आला मला. मग ते तो व्हिडिओ बघून बसत नाहीत, मग दुसरा व्हिडिओ किडनीचा बघणार, माझी किडनी खराब झाली का, मग गुडघ्याचे बघणार, मेंदूचा बघणार. हे प्रिव्हेन्शन चांगलं आहे, पण जेव्हा हे लिमिटच्या बाहेर जातं त्याला म्हणायचं हायपोकॉन्ड्रियासिस. हे सारखे टेस्ट करत बसणार, सगळे टेस्ट करून बघणार. ते झाल्यानंतर मग 1 महिनाभर गप्पा बसणार, परत त्यांचे चालू टेस्ट, शांत राहत बसणार. हे कंटिन्यू चालू असतं. तर हे मानसिक आणि शारीरिक हे खूप कनेक्शन्स आहेत, खूप खूप जवळच्या कनेक्शन्स आहेत. त्याला म्हणायचं प्लासिबो इफेक्ट आणि नोसिबो इफेक्ट. प्लासिबो इफेक्ट म्हणजे काय, तर डॉक्टरने तुम्हाला जरी कॅल्शियमची गोळी दिली तरी तुम्हाला भारी वाटतं, हा मला बरं वाटलं. खूपदा कारण तुम्हाला आजार काही नसतो ऍक्च्युली, डॉक्टरना माहिती असतं ते, पण ते गोळी खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं. कारण तो प्लासिबो, कारण सगळं बिलीफवर डिपेंड असतं तुमचं. त्याची एक छान स्टोरी आहे. स्टोरी अशी आहे की एक डॉक्टर जातो जंगलात, सगळे आदिवासी असतात, आणि ते म्हणतात अरे डॉक्टर आली. मग एक आदिवासी म्हणतो की सर मला थोडंसं डोकं दुखतंय, मला औषध द्या ना. मग ह्याच्याकडे काय लिहायला काय नसतं, मग तो काय करतो, पान घेतो आणि त्या पानावर लिहायचा प्रयत्न करतो, ते उठत नाही. काय आहे का, त्याला कापड सापडलं, तर कापडावर लिहितो.
हे खा. आदिवासी ते घेऊन जातो, हा परत 15 दिवसानंतर येतो. अरे कसं काय, बरं आहे, काही एकदम बरं झालं, मस्त झालं, आता माझ्या बायकोला औषध द्या. पण ह्या वेळी प्रिस्क्रिप्शन आणलेलं असतं डॉक्टरनी, तो लिहून जातो. ते हे नको आहे मला, ते मागच्या वेळेचं औषध द्या. आमच्या वेळेचं औषध कुठलं, ते तुम्ही कापड दिलेलं ना, म्हणजे तू कापड खाल्लंस, तो कापड खाल्लेला असतं त्यानं ते बारीक करून. डॉक्टर म्हणतो की ठीक आहे, कापड घेतो, त्याच्यावर काय तर लिहून देतो, हे खा. महत्वाचं काय, बरं वाटणं. कापड खाऊन बरं होऊ दे, हा प्लासिबो इफेक्ट असतो. आता हॅपीनेसचा आणि मेंटल हेल्थचा म्हणजे फिजिकल हेल्थचा कसा जवळचा संबंध आहे बघा. हा, माझ्या मिसेसचे आजोबा 101 वर्षाचे आहेत. आता हे जे ऐकणारे असतील ना, ते म्हणतील की 101 म्हणजे खूप झालं, आमचं 60 पर्यंत काही खरं नाही, आता 70 पर्यंत काही नाही, संपलं सगळं. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण म्हणजे हे लोक लांब खूप आयुष्य का जगतात. जेनेटिक काम तर एक आहेच, आणखी नाही का, आयुष्याला त्यांना पर्पज असतो, तर म्हणायचं मिनिंगफुल लाईफ. म्हणजे जेव्हा लोकांना वाटतं की जगण्यात अर्थ आहे, ती माणसं खूप दिवस जगतात. म्हणजे माझ्या जीवनाला काय तर अर्थ आहे. जीवनाला अर्थ आहे म्हणजे काय असतं, माझं जीवन अर्थपूर्ण आहे म्हणजे काय असतं, एक गोल सेट केलेला असेल तर त्याच्यात 3 गोष्टी आहेत. ज्या माणसांच्या आयुष्यात ह्या 3 गोष्टी आहेत, त्यांच्या जीवनाला अर्थ आहे असं त्यांना वाटत असतं. आणि कसं असतं की जेव्हा तुम्हाला वाटतं की माझ्या जीवनाला काय अर्थ नाही आहे, तेव्हा तो माणूस ऑटोमॅटिकली मरायला चालू होतो, आतून मरायला चालू होतो, फिजिकली नंतर मरतो. 3 गोष्टी आहेत त्याच्या. पहिलं म्हणजे मिनिंगफुल रिलेशनशिप असल्या पाहिजेत आयुष्यात. म्हणजे आयुष्यात काही अशा रिलेशनशिप पाहिजेत की ज्या रिलेशनशिपकडे बघून जगता येतं आपल्याला. माणूस एकटा कधीही जगू शकत नाही. त्याच्या आयुष्यात रिलेशनशिप खूप महत्वाचे आहेत. कुठले रिलेशनशिप? आई वडिलांच्या, हो, आई वडील ही महत्वाचे आहेत. भाऊ बहीण, हो, महत्वाचे आहेत. मित्र, हो, महत्वाचे आहेत. पण महत्वाचं म्हणजे आपले लाईफ पार्टनर. जर तुमचा लाईफ पार्टनर चांगला असेल, मी तर लकी आहे, कारण तू पण लकी असणारच, त्याबद्दल आपण लकी आहोत. त्यामुळे हा क्रायटेरिया तर आम्ही क्वालिफाय केलेला आहे. जर तुमचे लाईफ पार्टनर जर तुमचे चांगले कनेक्टेड असतील, ते मिनिंगफुल लाईफ असतं. अनफॉर्च्युनेटली आज बातम्या ऐकतोय आपण, हजबंड वाईफचं भांडण, डिवोर्सेस, मर्डर्स पण असतात. मिनिंगफुल लाईफ म्हणजे पैसा झाला आहे. मिनिंगफुल लाईफ म्हणजे चैनी, मिनिंगफुल लाईफ म्हणजे सोशल मीडिया, मिनिंगफुल लाईफ म्हणजे मला एक लाईक मिळालं की बस आहे, देखावा झालेला आहे. मला लगेच पैसे पाहिजेत आणि लगेच प्रसिद्धी पाहिजे. याचे सगळे इफेक्ट हळूहळू यायला लागलेत बाहेर. तुम्ही बातम्या वाचताय रोज. चांगले मित्र पण असले पाहिजेत. किती पाहिजेत? माझा तर एकच मित्र आहे, ते आम्ही 2 महिन्याचा एकदा बोलतो. पण ती क्वालिटी फ्रेंडशिप पाहिजे. क्वालिटी 10-15 मित्र आहेत, काही उपयोग नाही. आणि तुम्हाला फ्रँकली सांगू का, माझे पण भरपूर मित्र आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. पण खरंच सांगायचं गेलं तर म्हणजे खूप मैत्री ही कमर्शियल झाली आता. तुझा मला काय उपयोग होतोय, किंवा ते खूप जमेगा रंग, ते फ्रेंड्स झालेत हल्ली, म्हणजे बसायचे मित्र झालेत. माझ्या प्रत्येक प्रोग्राम मध्ये माझ्या बायकोबद्दल मी बोलत असतो. माझा दुसरा मित्र म्हणजे माझी बायको, पहिला मित्र म्हणजे आणखीन एक आहे. 2 मित्र आहेत मला, पण त्यातला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे बायको आहे. हा, हॅपीनेस एक मजा सांगतो. काल संध्याकाळी माझी बायको आलेली, माझ्या नेक्स्ट केबिन मध्ये आलेली. मला जाणवलं की ती आली आहे, कारण गाडीचा हॉर्न मला एक लक्षात आला. हॅपीनेस कसा असतो तुम्हाला सांगतो. पावलाची आवाज आला मला, ती येते. मी काय केलं, माझ्या नेहमी सवयीप्रमाणे मी हळूच टेबलच्या खाली जाऊन लपलो. आता कोण करेल का? मग मला जाणवत होतं ती दुसऱ्या केबिनमध्ये गेली, तिसऱ्या केबिनमध्ये गेली, टिफिन घेऊन आलेली माझा. कुठे गेला हा? नंतर मग शांतता जाणवली. हळूच मागायला म्हणजे डोक्याला मारलं, इथं लपून बसलायस, आता हे कोण करेल का? कोण करत नाही हल्ली, खूप सिरियस झालेत लोक.
पण माझ्यामध्ये एक 4 वर्षाचं बाळ आहे अजून, ते जिवंत आहे अजून, आणि ते महत्वाचं आहे. माझ्या घरी पण माझ्या मुलीबरोबर चेष्टा चालू असते, त्याला भीती घालायची. इनफॅक्ट एकदा तर मी माझ्या मुलीला सांगितलं की डॅडी चक्कर मारून पडले म्हणून सांग. आम्ही दोघांनी नाटक केलं, याच चक्कर मारून पडले. माझ्या मुलीने जाऊन सांगितलं बायकोला. बायको डॉक्टर आहे माझी, पळत आली आणि नंतर तिला समजलं की मी नाटक करतोय, मारून निघून गेली. पण नंतर मला टेन्शन आलं की खरं हा नाटक आलं तर काय करायचं. तिला वाटायचं की खरं नाटकच करतोय हा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुष्यात, ह्यात मजा आली पाहिजे. बरोबर. खूप स्वतःला सिरियसली घ्यायचं नाही. हे बघा असं आहे ना की डोंट टेक युअर सेल्फ सिरियसली, बी सिन्सिअर नॉट सिरियस. राईट. सिन्सिअर असलं पाहिजे, कामात सिन्सिअर पाहिजे. पण सिरियस जेव्हा येतो ना, हसायचं बंद होतात. आता मी खूप लोकांना भेटतो, लोकांना थोडंसं यश मिळालं ना, पद आलं, यश आलं की ते हसायचं बंद करतात. त्यांना असं वाटतं की हसलं, चेष्टा मस्करी केली की लोक तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. बराक ओबामा एक खूप उदाहरण छान आहे. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा, चेष्टा मस्करी करणारा माणूस आहे, पण युएसचा प्रेसिडेंट होता 10 वर्ष. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चेष्टा मस्करी केली किंवा असं जोक्स केले की तुम्ही सिरियसली लोक घेत नाही. इट्स नॉट लाईक दॅट. लोक सिरियसली घेतात तुम्हाला. तर हा एक महत्वाचा विषय आहे. आता मी तुम्हाला मजा सांगत होतो हेल्थची. हो. आता जसं करंटचा विषय काढला मी, ते हेल्थची आज वाट का लागली आपल्या हेल्थची. एक म्हणजे मेंटल फिटनेस नाही आहे आपल्याकडं, दुसरा म्हणजे डाएट. आज पण तसं मी आज खीर खाल्ली बरं का, हे आजच्या दिवस खाल्ली आहे. म्हणजे बायको खूप छान खीर करते, कधीतरी या तुम्ही सगळे. फक्त आजच्या दिवस खाल्ली. माझ्या एक मित्रांशी मी काल फोनवर बोलत होतो, काय चाललंय, बाकरवडी खातोय. बाकरवडी खाताय, डायबिटीज आहे ना. कधी तर. आता हा कधी तर शब्द म्हणजे काय, कधी तर म्हणजे आठवड्यातून 2दा का महिन्यातून 2दा. तर हे कधी तर हे रोज रोज झालंय. त्याच्या पुढची केस सांगतो. माझा मित्र मग म्हणाला की, स्टुडंट होता माझा, तो माझा मित्र आहे. सर आता मी बाहेरचं काही खात नाही, घरी सगळं मागवतो. त्याच्या पुढची केस, मी बाहेरचं पण मागवत नाही, घरी जंक फूड करतो. चांगलं आहे ना हे. ते म्हणले शेण आहे, बाहेरचं खा, घरातलं खा, खराबच आहे ना ते. तर हे लोकांच्या डोक्यात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खाण्याचं चाललं असतं. तुमची सगळी हेल्थ इथं आहे, खाण्यावर कंट्रोल किती आहे तुमचा. तुम्ही जा ना 100 फुटी रोडला, आता कधी जा संध्याकाळी 6 नंतर 5 नंतर, सगळे धष्टपुष्ट लोक खायला आलेले असतात तिथे. असं नाही की त्यांना माहिती नाहीये, हे माहिती आहे सगळ्यांना. म्हणजे मी काय वेगळं सांगितलेलं नाहीये, खाण्यावर कंट्रोल असला पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे. ते नॉलेजचा प्रॉब्लेम नाहीये, आज इम्प्लिमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे. कळते पण वळत नाही, असं थोडं वळत नाहीये, आणि ते वळवायच्या मेथड्स आहेत. आता असं नाही की मी पण खीर खाल्लीच, असंही नाही की मला हे आवडतं जंक फूड, पण मला माहिती आहे की पुढे काय होणार आहे. तुमच्या सगळ्या आजाराचं कारण हे खाणं आहे. खाण्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी मेंटली टफ असलं पाहिजे. आता सायकोलॉजी परत आली. आता मेंटल टफनेस म्हणजे काय, खाण्यात कसा आणायचा. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सेल्फ कंट्रोल कसा ठेवायचा खाण्यात. लग्नात गेल्यानंतर लोक लग्नाला जातच नाहीत, ऍक्च्युली खायला जातात. आणि हे खाणारे लोक असतात, त्यांचं वय बघितलं तर 30-40 दिसतात ते 60चे. चेहऱ्यावर सगळी साखर दिसत असते. तुम्ही लग्नात गेलात तर ते जेवायचं जे डिपार्टमेंट असतं नाही, तिकडे जायचं नाही. तिकडे गेलात की वास आला, आणि वास आलात की कंट्रोल केला. मग काय करायचं. मी करणच्या लग्नात पण गेलेलो, कारण सारखं माझं नाव घेत तिथं. करणच्या लग्नाला गेलेलो, मी करणच्या लग्नात जेवलो नाही. कारण बुके वगैरे दिला, त्याचाच बुके घेऊन त्यालाच दिला, दॅट्स अ डिफरंट थिंग. कारण म्हणलं सर जेवलात का, जेवलो म्हणलं. पण मला माहिती आहे, मी त्यात जेवणाच्या डिपार्टमेंटला जर गेलो तर जेवण मस्त असतं. ते वास खूप टेम्पटिंग असतो, म्हणजे अट्रॅक्टिव्ह असतो. याचं मला काय म्हणायचं थोडक्यात, की तुम्ही विल पॉवरनी कंट्रोल नाही करू शकत. तर त्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जिलेबी वगैरे, हे फ्रीजमध्ये ठेवायचेच नाहीत. फ्रीजमध्ये ठेवल्या की तुमचा कंट्रोल केला. जसं बेकरीमध्ये जर आपण गेलो, ब्रेड घ्यायला गेलो, ब्रेड घेऊन येतो का आपण फक्त नाही. ब्रेड बरोबर खारी, बिस्किट, जाम, जे काही असतं ते सगळं पॅक सगळं घेऊन येतो. मग बेकरीतच जायचं नाही.
बेकरीमध्ये जायचं नसेल तर त्या रोडनं जायचं नाही, म्हणजे गाडी थांबायचं नाही. बरोबर. आणि ही एकदा सवय लागली ना की मग सोर्स कंट्रोल ऑटोमॅटिक येतो. मिनिंगफुल लाईफ नंबर 1, चांगले रिलेशनशिप पाहिजेत. दुसरं, रिलेशनशिप बरोबर मिनिंगफुल काम असलं पाहिजे. तुमचं काम तुम्हाला आवडतं का, आणि कामात तुम्हाला किती मजा येते. माझं काम बघा, मी सकाळी माझं काम 6ला चालू करतोय, रात्री 10:15 11ला संपतं माझं काम. पण मला सोमवारी ती भीती वाटत नाही. त्याला म्हणायचं मंडे मॉर्निंग ब्लूज. काही लोकांना हार्ट अटॅक सोमवारी सकाळीच येतात. कामाला जायची एवढी टेन्शन असतं त्यांना. जर मिनिंगफुल काम तुम्हाला मिळालं तर मिनिंगफुल काम सर तुम्हाला मिळालं, हो तुम्ही तुमचं कम्युनिकेशन चाललं, आमचं काय. तसं नसतं ते. मिनिंगफुल काम म्हणजे असं नाही की तुमच्या आवडीचं काम करा. तर मी माझ्या आवडीचं काम करतोय असं काय नाहीये. मी माझी फील्ड निवडली, त्यामध्ये मास्टरी केली, मास्टरी केल्यानंतर आवड झाली माझी निर्माण. म्हणजे काम म्हणजे एक लग्नासारखं असतं, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज. पहिल्यांदा ते लोकांना अरेंज मॅरेज करायचं असतं आणि मग ते लव्ह मॅरेज कन्वर्ट होतं. काही जण लकी असतात की त्यांचं लव्ह मॅरेज होतं, जसं सचिन तेंडुलकर. पण मी त्यातलं नाहीये. माझं इंग्लिश कम्युनिकेशन आणि माझं हे सायकोलॉजीचं नॉलेज हे खूप वीक होतं. मला यातलं काही येत नव्हतं. माझं कम्युनिकेशन चांगलं नव्हतं ऍक्च्युली. पण त्याच्यावर जेव्हा मी काम करायला चालू केलं तेव्हा ते सोपं होत गेलं. आणि जेव्हा सोपं होतं तेव्हा ते आवडायला लागतं. पॅशन हा शब्दाचा अर्थ जर काढला, पॅशन म्हणजे सफरिंग. म्हणजे जगात एखादी काम करायला लागतं, त्यात मास्टरी करायला लागतं. मास्टरी करताना सफरिंग व्हायला लागतं. ते सोपं नाही लगेच मास्टरी करायचं. आणि जेव्हा मास्टरी होते तेव्हा पॅशन येते. हे जेव्हा कामामध्ये पॅशन असते, त्या लोकांचं लाईफ मिनिंगफुल असतं. मिनिंगफुल म्हणजे काय, तर माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे. मी जे काम करतोय हे समाजाला काहीतरी उपयोगी पडतंय. लोकांच्या, आता माझं मी उदाहरण सांगितलं त्या विद्यार्थ्याचं. माझ्याकडे असे विद्यार्थी येतात आणि सांगतात की सर माझं सिलेक्शन झालं. काही विद्यार्थी सांगतात की सर माझं टेन्शन माझं कमी झालं, माझं डिप्रेशन कमी झालं, सर मी कॉन्फिडेंटली बोलतोय आज. हे मिनिंगफुल काम. पैसे सगळेच कमवतात, पण पैशाबरोबर आशीर्वाद आले पाहिजेत. हे मिनिंगफुल काम. म्हणजे माझ्या कामाचा समाजावर काहीतरी उपयोग होतोय, देशावर काहीतरी उपयोग होतोय. माझे व्हिडिओ तुम्ही कुठलेही बघा, कुठलेही व्हिडिओ बघा, माझी आई माझे व्हिडिओ कुठल्याही ग्रुपमध्ये शेअर करू शकते. मला कधी लाज वाटत नाही व्हिडिओ शेअर करायला. माझे सासरे माझे व्हिडिओ शेअर करतात. कुठलाही व्हिडिओ घ्या माझा रँडमली. मी कंटेंट क्रिएटर आहे, स्टुडंट डिस्ट्रॉयर नाहीये. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लावून मी पैसे कमवत नाही. माझे विद्यार्थी मला पैसे देतात ते मी घेतोय, पण ते ब्लेस्ड मनी आहेत, म्हणजे आशीर्वादावरून आलेले पैसे आहेत ते, पापाचे पैसे नाही आहेत. त्यामुळे रात्री 10ला झोपलो की सकाळी 6ला उठवायला लागतं मला. टेन्शन नसतं काही, लहान बाळासारखं झोपतो मी. आत्ताच मी एक न्यूज वाचत होतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये. काय कंटेंट क्रिएट होतात आज, काय कंटेंटची क्वालिटी राहिली आहे. म्हणजे लोकांचा वेळ वाया घालवून त्यांच्या आयुष्याची वाट लावून तुम्ही पैसे कमवताय. व्हॉट्स गोइंग ऑन. पैसे मिळतील तुम्हाला, पण पर्पज ऑफ लाईफ मिळणार नाही कधी. सक्सेस बाय हेल्पिंग द सोसायटी, नॉट बाय युझिंग द सोसायटी. सोसायटीची मुलांची वाट लावून पैसे कमवायचे. काहीतरी कंटेंट. इन्फ्लुएन्सरचा एवढा इम्पॅक्ट आहे आज मुलांच्यावर. या 18-20 वर्षाच्या मुलांना कळत नाही की इन्फ्लुएन्सर खोटा बोलतोय. त्यांची मर्सिडीज दाखवतोय, आणलेली असते ती भाड्याने किंवा हप्ते भरून आणलेली मर्सिडीज असते ती. तो दाखवतोय की मी हे असलं काय तर मार्केटिंगचं केलं, मल्टीलेवल मार्केटिंग केलं, ही माझी मर्सिडीज आली, तू पण कर. हे असे मुलांना 18 वर्षाच्या मुलांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला नसतो. मी पण मर्सिडीज घेणार, मी पण BMW घेणार, असे इन्फ्लुएन्सरला नादाला लागतात. झालं, घेतात. शिक्षणाला हे इन्फ्लुएन्सर सांगतात की शिक्षण घ्यायचं नाही, शिक्षणाला काही महत्व नाहीये. बघा माझं काही शिक्षण नाही, 10वी नापास आहे, मी एवढा मोठा झालो. असे खोटं बोलून मुलांना मिसगाईड करून तुम्ही कधीही आयुष्यात सुखी होऊ शकत नाही. हा आयुष्याचा पर्पज असू शकत नाही. आणि हे मी फ्रँकली बोलतोय माझ्या युट्यूब चॅनलवर आणि तुमच्या चॅनलवर पण बोलतोय. कारण आज जे चाललंय युट्यूबवर, ज्या प्रकारचं कंटेंट आहे आज, हे कंटेंट जे क्रिएट करतायत, मी त्यांना म्हणेन की तुमच्या आईबरोबर शेअर कराल का हे कंटेंट, तुमच्या बहिणीला दाखवाल का ते कंटेंट. आणि जे कंटेंट क्रिएट करताय ते फुटप्रिंट मागं सोडताय. 10 वर्षानंतर तुमच्या नातवांना दाखवाल का ते, हे मी केलंय. हे कंटेंट, हे फुटप्रिंट आहे. किती व्ह्यूज मिळाले हे डोक्यात आहे लोकांच्या आज, किती सबस्क्रायबर मिळाले हे डोक्यात आहे आज. मी सरांना पण तेच सांगितलं की तुमच्या पॉडकास्टवर तुम्ही, मी आणखी तर सांगतो की पॉडकास्टवर पैशासाठी ऍडव्हर्टाईज करणारे लोक बोलवू नका. पैसे देऊन चांगले स्पीकर्स घेऊन या तुम्ही इथं. तुमचे चॅनलचं जे बघणारा ऑडियन्स आहे हा तुमच्यावर विश्वास ठेवतोय.
आणि तो जो स्पीकर आहे, जो गेस्ट स्पीकर आहे, डॉक्टर्स आहेत, हे तुमच्या ऑडियन्समध्ये काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली पाहिजे. नाही तर काय तर येतोय आणि काय तर विकतोय. हल्ली इन्फ्लुएन्सरचा प्रॉब्लेम कसा आहे, थोडे सबस्क्राईब झाले की तो लगेच आलाच विकायला काहीतरी. हा मी नॅपकिन वापरतो, तुम्ही पण वापरा. हे मी शेविंग क्रीम वापरतो, तुम्ही पण वापरा. जरा कुठं तर 40,000 50,000 सबस्क्रायबर झाले की तो विकायला लागलाच. असं नका करू. तुम्ही चांगले स्पीकर्स घेऊन त्यांना पैसे द्या. आज तुम्ही जर पैशाच्या मागे लागलात, चॅनलची वाट लागणार. आणि आपला थर्ड काय? हा, पहिलं सांगितलं मी तुम्हाला, मिनिंगफुल रिलेशनशिप्स, मिनिंगफुल वर्क. तिसरं, देवावर विश्वास. आता हे नव्या पिढीला पटणार नाही, पण रिसर्चमध्ये असं समजलंय की ज्या लोकांना देवावर विश्वास आहे, देवाची भक्ती करतात, सकाळी पूजा करतात, उपवास करतात, जे काय त्यांचे कुठलाही धर्म असू दे, यांचं आयुष्य मिनिंगफुल असतं. आणि मिनिंगफुल आयुष्य म्हणजे काय, तर केमिकली जर बघायला गेलं तर पॉझिटिव्ह हॉर्मोन्स सिक्रेट होतात ह्या लोकांच्या. आणि जेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स होतात, हे लोक खूप दिवस जगतात. हे 3 गोष्टी असल्या पाहिजेत: चांगले रिलेशनशिप, कामावर भक्ती, श्रद्धा आणि देवावर विश्वास. हे 2-3 गोष्टी झाल्या तर युअर लाईफ बिकम्स मिनिंगफुल. दॅट्स इम्पॉर्टंट. म्हणजे आपण इमोशनली, म्हणजे मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा फिट राहू शकतो. ऍब्सोल्युटली. आणि आता पुढे जाऊन आणखी मला असं विचारायचं आहे की खूप जणांच्या बाबतीत असं होतं, आता आपण फिलिंगच्या बद्दल बोललो, रिलेशनच्या बद्दल बोललो, तर काही जण कठोर असतात, पण आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की ते अगदी म्हणजे कठोर डिसिजन देतात म्हणजे ते मनाने कठोरच आहेत. किंवा काही जण हळवे असतात, तर ते मेंटली स्ट्रॉंग नाहीयेत. तर याबद्दल काय सांगाल? खूपदा आपलं एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा होतो की एकदम कठीण डिसिजन देतो म्हणजे अरे हा मेंटली स्ट्रॉंग आहे, आणि थोडासा लगेच भावूक होत असेल तर हा मेंटली स्ट्रॉंग नाहीये, असं थोडासा आपला व्ह्यू होतो. त्यात 2 गोष्टी आहेत, सेन्सिटिव्ह आणि इमोशनल. आपल्याला इमोशनल ज्या व्यक्ती असतात, त्या इमोशनल व्यक्ती यांचे निर्णय हे इमोशन्सवर डिपेंड असतात आणि निर्णय चुकतात इमोशनवर घेतलेले निर्णय. ओके. कारण ते भावनिक होऊन, जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे मोटिवेशनल स्पीकरची व्हिडिओ बघता त्यात तुम्ही इमोशनल होता आणि रडायला लागता, डोळ्यातून पाणी यायला लागतं, आणि मग ते काय म्हणाल ते खरेदी करतो आपण. हे इमोशनल लोक झाले. हे लोक जास्त दिवस किंवा लीडर होऊ शकत नाहीत, चांगले निर्णय घेऊ शकत नाहीत, कारण इमोशनल डिसिजन घेतलेले असतात, भावनाच्या भात घेतलेले डिसिजन असतात. दुसरी बाजू महत्वाची, सेन्सिटिव्ह. यू हॅव टू बी सेन्सिटिव्ह. सेन्सिटिव्ह होऊन निर्णय घेतला पाहिजे. सेन्सिटिव्ह होऊन निर्णय घेतला पाहिजे म्हणजे काय, तर यात लॉजिक आणि रिझनिंग हे दोन्ही आलं पाहिजे. त्याचं एक चांगलं उदाहरण देतो मी, की ड्राय लॉजिक नावाचा कन्सेप्ट आहे. ड्राय लॉजिक हा असता कामा नये. 3 Idiots मध्ये एक सीन आहे, तुम्ही बघितला असेल. त्यामध्ये तो करीना कपूर आणि त्याचा तो फियान्सी असतो, ते फिरायला जातात आणि आमिर खान तिथं येतो, म्हणतोय की ह्या गाढवावर लग्न करणार आहेस तू, तुम्हाला आठवत असेल तो. हो, आठवते. मग तो म्हणतो की थांब तुला मजा दाखवतो, 300 रुपये की घडी है लेकिन टाइम वही बताती है वाला सीन. मग तो येतो आणि तो म्हणतोय की एवढं मोठं घड्याळ तू हरवलंस. हे झालं ड्राय लॉजिक. हे नको आहे आपल्याला. यात सेन्सिटिव्हिटी पाहिजे. आमिर खानच्या कॅरेक्टरमध्ये सेन्सिटिव्हिटी होती. म्हणजे काय, तो टेक्निकली पण बरोबर बोलायचा, इमोशनली पण बरोबर मॅच करून घेतलं त्यानं. पण तो फियान्सी जो होता तो फक्त टेक्निकल होता, किंवा त्यातलं एक प्रिन्सिपलचं कॅरेक्टर होतं बघा, तो पूर्ण लॉजिकल होता. पण जो मुलगा आत्महत्या करतो की नाही, तो इमोशनल होता. कारण तो इमोशनली, आता मी हेच सांगितलं की मुलं इमोशनल खूप झालेली आहेत. त्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा मला, मी आता वाचत होतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये, आजच्या मुलांची ओव्हर डिपेंडन्सी झाली आहे चॅट जीपीटीवर. चॅट जीपीटीचा उपयोग कुठं करायचा, ठीक आहे, मला काहीतरी प्रश्न अभ्यासामध्ये आढळला तर ते मी सर्च करूया. आज मुलं चॅट जीपीटीला काय विचारतात, पर्सनल प्रश्न विचारतात. मी डिप्रेस आहे, काय करू, मला भीती वाटते, मी काय करू, मी कुठल्या कलरचे कपडे घालू. मग काय झालंय, आई वडिलांचे संपर्क कमी झाला आता, माणसांचे संपर्क कमी झाला आता, डिपेंडंट ऑन चॅट जीपीटी टेक्नॉलॉजी. आणि काही लोकांची मैत्री झाली ते चॅट जीपीटीशी. त्यांना वाटतं की खरं माणूस आहे कोणतर, कारण आपलं मन एवढं लॉजिक विचारच करू शकत नाही. त्या चॅट जीपीटीलाच ते खरं मानून बसलेत सगळं. आणि
जसं झालं ना, ते माझ्या फेसबुकवर 1000 फॉलोअर आहेत, हम्म. मित्र किती आहेत आयुष्यात कोणच नाही आहे, तसं ChatGPTचं व्हायला लागलंय आता. इनफॅक्ट मुलं आपली पर्सनल प्रॉब्लेम आई वडिलांना सांगत नाहीयेत, ChatGPTला सांगतायत. त्याचा इफेक्ट काय होणार आहे पुढे? कनेक्शन्स राहणार नाहीत माणसाच्या. आणि ह्या 10 वर्षामध्ये जेवढी प्रगती झाली आहे टेक्नॉलॉजीची, ह्या मागच्या 50,000 वर्ष झालेली नाही. आपला मेंदू तयार नाही आहे त्यासाठी, एवढ्या ॲडव्हान्ससाठी. आपला मेंदू कन्फ्यूज होतोय आता. तेवढा स्ट्रेस, तेवढं फास्ट स्पीड मेंदू हँडल नाही करू शकत. तुमचा प्रश्न मेंटल टफनेस आणि सेन्सिटिव्हिटी असा आहे की सेन्सिटिव्ह लोक हे मेंटली टफ असतात. ओके. मेंटल टफनेस म्हणजे असं नाही की कशाही डिसिजन घ्या, कुणालाही हर्ट करा आणि स्वतःवर काय इफेक्ट. दॅट इज कम्प्लीट लॉजिकल, ड्राय लॉजिक म्हणतात त्याला. त्याचा काहीही आयुष्यात उपयोग होत नाही. जे चांगले लीडर आहेत हे सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे लॉजिक आणि इमोशन्सचं प्रॉपर कॉम्बिनेशन करून डिसिजन घेतात. तर आणखीन एक मला पॉईंट सांगायचा वाटतो इथं. तुम्ही युजली जर बघितलं, काही लोक हे खूप चांगले असतात स्वभावाला आणि हे लोक डिप्रेस जास्त होतात. खूप खूप चांगलं असणं पण चांगलं नाहीये. लोक तुमचा गैरफायदा घेणार. कारण असं आहे की नॉनव्हेज जे लोक खातात, कोण वाघ खातं का? ते शेळीच खातात, चिकनच खातात. तसं लोकांचं आहे. जर तुम्ही लोकांना कळालं की तुम्ही मेंटली वीक आहात तर तुमचा गैरफायदा लोक घेणार. बरोबर. तर इथं मी जेव्हा म्हणतोय की सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, त्याचा अर्थ असा नाही की लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला पाहिजे. म्हणजे इमोशनली वीक असून चालणार नाही. सेन्सिटिव्ह असणं म्हणजे असं नाही की हा बैल मुझे मार, एक थप्पड लावली म्हणजे दुसरी थप्पड समोर करायची, ते नाही चालणार आता. ते इंग्रज लोक होते, तेवढे एज्युकेटेड होते. हल्ली तेवढं नाही चालत, तेवढे सोफिस्टिकेटेड किंवा कल्चर्ड लोक नाहीत आपले. तर असा अभ्यास सापडले की जे लोक खूप चांगले, खूप प्रेमळ आणि दयाळू असतात त्यांना मानसिक त्रास खूप होतो. कारण त्यांना हे जग मान्य होत नाही. हे असं कसं काय लोक वागतात, मला कसं काय फसवलं, माझ्याशी असं का लोक वागतात. पण त्यांना वाटत असतं की मी जसं वागतो तसं जग वागावं. तसं नाही होत, तसं जग चालत नाही ऍक्च्युली. बरोबर. हे हिंदी पिक्चर मध्ये ठीक आहे, पण रिअल लाईफ मध्ये नाही चालणार. राईट. तर आणखीन असं की संकटाला काही जण चांगलं सामोरं जातात किंवा संकटाच्या काळात सुद्धा त्यांचं मन शांत असतं, पण काही जण संकटाच्या काळामध्ये लगेच खचतात पण. तर याबद्दल काय सांगाल? या गोष्टींना टॅकल कसं करायला हवं? आता संकट आलं की कुठलीही व्यक्ती ही डळमळते. बरोबर. कुठलीही असू दे. तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही, ओके चला आपण उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतोय की नरेंद्र मोदी आहेत, पाकिस्तानचा अटॅक झाला, ते डळमळले नसतील. थोडाफार डिस्टर्बन्स असतोच, प्रत्येकाच्यात असतो. पण दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही किती वेळ डिस्टर्ब राहता. बरोबर. जे लोक जसं तुम्ही म्हणालात की खंबीर असतात हे डिस्टर्ब होतात, पण त्यानंतर डिस्टर्ब राहत नाहीत. ते काय करतात, व्हॉट नेक्स्ट, म्हणजे काय, त्यातून बाहेर कसं यायचं. पण जे खंबीर नसतात ते असंच का झालं, माझ्याशी असंच का झालं, मी एवढं चांगला आहे, लोक असे काय वागतात माझ्याशी, मी एवढं कम नशिबी काय आहे, मलाच का जॉब मिळत नाही, मलाच का काढून टाकलं नोकरीवरून, मी एवढं काम करतो पण क्रेडिट दुसरा घेऊन जातो. हे विचार करत बसत नाहीत. ते काय म्हणतात, चला आता दुसरं काय करायचं, हे झालं ना, हे असं का झालं हे महत्वाचं नाहीये, महत्वाचं काय पुढं काय करायचं. बरोबर. मग त्यांच्यात असतात दुसरे कनेक्शन्स असतात, म्हणजे स्ट्रॉंग कनेक्शन्स असतात लोकांची, ते मदत मागायला जातात. बरोबर. ठीक आहे, ते मदत करत नाहीत का, दुसरा कोण करतोय का, पण त्याच्या अगोदर आणखीन एक प्रश्न असतो, हे मी सॉल्व्ह करू शकतो का, तो करू शकतो, चला करूया. म्हणजे खंबीर लोक जे असतात ना, हे परिस्थितीमध्ये डळमळून जात नाहीत, हे चुकीचं आहे. हे डळमळून जातात पण त्यातून बाहेर येतात. कदाचित खूपच मोठी संकट आलं तर 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील त्यातून बाहेर यायला. खूप काहीतरी झालं असेल, घरातलं कोणतरी वारलं असेल फॉर एक्झाम्पल, तर 15 दिवस ते रडतील, पण नंतर बाहेर येतील त्यातून, नंतर ते बाउन्स बॅक होतात. मग हे का होतात ते सांगतो तुम्हाला. आता हे कसं चालतात,
त्याला म्हणायचं ॲट्रिब्युशन थेरपी, ॲट्रिब्युशन थेरी. ॲट्रिब्युशन थेरी म्हणजे काय, तर माझ्या आयुष्यात जे घडलेल्या घटना आहेत त्याचं कारण काय आहे, तुम्ही काय ठरवता कारण आहे. तर काही लोक जे काहीच करू शकत नाहीत ते काय म्हणतात, ही घटना घडली ना, का घडली, काय माझं नशीब आहे, आता काय करू शकत नाही. म्हणजे कारण काय 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 देतात ते, नशीब आहे, मी काय करू शकत नाही, हे असंच होतं माझ्याशी. पण जे लोक बाउन्स बॅक करतात ते काय करतात, का झालं, मला जर प्रगती करायची असेल तर हे असं होणारच आहे, अडचणी येणारच आहेत. कुठलाही असा व्यक्ती नाही की जो प्रगती करतोय अडचणी येत नाहीत. बरोबर. तो असं स्वतःला सांगतो तो, आणि त्यातून मग तो मार्ग काढतो. म्हणजे ॲट्रिब्युशन म्हणजे काय, तर जी घटना झाली का घडली याचं तुम्ही कारण काय सांगता, त्याला म्हणायचं ॲट्रिब्युशन. आणि हे जे लोक टफ असतात हे लोक काय विचार करतात, चल झालं ना झालं, चल मी पुढे जातो. बरोबर. यातून मार्ग काढत राहतात हे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या लोकांना अडचणींवर सवय करायची, मात करायची तर सवय लागली ना की ती सवयच होत जाते. लहान मुलांना तुम्ही जर बघितलं, युजली जे मोठे करिअर घडलेले आहेत, मोठी मोठी माणसं घडलेली आहेत, त्यांचं बालपण हे खूप टफ गेलेलं आहे. यू विल नेव्हर सी अ टफ मॅन विथ इझी पास्ट. हे जे मोठी मोठी टफ झालेली माणसं आहेत त्यांचं बालपण खूप खडतर गेलेलं असतं. कुठलीही व्यक्ती घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांपासून घ्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, त्यांचं बालपण तुम्ही बघा. आताचं बालपण कसं आहे, निवांत, आई बाबा आहेत, कारमधून सोडतायत, येत आहेत, झोमॅटो फीड करतायत तुम्हाला. आता मुलाला विचारलं की कोण खाऊ घालतो, झोमॅटो घालतो म्हणतोय तो. आता आई बाबांचा संबंध नाही आहे, लॅपटॉप आहेत, स्मार्टफोन्स आहेत, खडतर आयुष्य कुठं आहे. आमचे गुडघे फुटलेत. आम्ही बस, मला आठवत आहे पाऊस असायचा, आमच्या अंगावर कपडे कितीतर वेळा भिजले आणि वाळले अंगावर. सर्दी झाली का नाही माहिती पण नसायची, सर्दीचं टेन्शन पण नसायचं. कितीतर असे जवळून गाडी जायची, अंगावर चिखल उडायचा, ते धुवून घ्यायचं. आम्हाला लागलं तर आम्ही ते बँडेज वगैरे काही नाही लावायचं, तसंच ते कधी कधी माती लावली आम्हाला आठवते. हे जेव्हा टफ चाइल्डहुड असतं त्या लोकांचं, हे लोक डिफिकल्टीज हँडल करायला शिकतात. बरोबर. इन शॉर्ट, जेव्हा तुमचे गुडघे सोलून निघतात ना अडचणीतून, ती माणसं मेंटली टफ होतात आणि ती माणसं डिफिकल्ट सिच्युएशन हँडल करू शकतात. बरोबर. कारण त्यांना अनुभव असतो ना की मागच्या वेळी केलं ना मी, मागच्या वेळी मी असंच काय तर अडचण आलेली, मी ओव्हरकम केली. त्याला म्हणायचं कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स म्हणजे काय, तर परिस्थितीला भिडायचं, भिडून ओव्हरटेक करायचं, ओव्हरकम करायचं. ओव्हरकम केल्यानंतर आपल्याला विश्वास येतो की अरे ही परिस्थिती मी ओव्हरकम केली, दुसरी पण मी करू शकतो. पण जेव्हा दुसरी परिस्थिती येते तेव्हा त्याला अनुभव असतो ना मागचा की नाही मी पण हे करू शकतो. हा अनुभव जो आहे हा कधी येतो, परिस्थितीला फेस केल्यानंतर येतो, पळून गेल्यानंतर नाही. लोक काय करतात, माझं पब्लिक स्पीकिंग चांगलं नाहीये, ते अवॉइडच करतात. तुम्ही जेवढं अवॉइड कराल तेवढी भीती वाटणार आहे. बरोबर. पण हे टफ लोक काय असतात, त्यांना भीती वाटते, पण त्यांना माहिती आहे की फेस केल्याशिवाय ही भीती जाणार नाही. ते फेस करतात आणि एकदा फेस केलं की त्यांना अनुभव आलेला असतो. चला आता मोठं, तसं माझं तसंच आहे. माझा जेव्हा क्राऊड वाढत जातो, 500चा क्राऊड असतो, 1000चा क्राऊड असतो, 2000चा क्राऊड असतो, हे मी कधी नाही म्हणत नाही. मला आठवत आहे, मला सुरुवातीला एका पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये बोलवलेलं. आता काय करायचं, मी म्हटलं किती जण असतील, 900 जण, 900 पोलीस. मग माझं मन म्हणालं की संदीप आजारी आहेस म्हणून सांग, सुट्टी घे. हे मन असंच सांगतं. रडायचं नाही, लढायचं आहे आपल्याला. पूर्ण तयारी केली. तयारी तर मी नेहमीच करत असतो, माझी तयारी 23 वर्षापासून चालली आहे. आता हा इंटरव्ह्यू आहे, याची तयारी माझी रोज असते. तुम्ही उद्या जरी बोलवलं तरी परत मी तयार आहे इंटरव्ह्यूला. म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर काय, एक दिवस अगोदर ते शाळेमध्ये भाषण पाठ केलेलं असतं बघा, आपण मध्येच थांबतं, ते ब्लँक होतं, आपण पुढचं काय आठवत नाही. त्यामध्ये टीचर सांगतात असं बोल, मग ते आपण बोलतो. एका शब्दाची लिंक लागली की तुटली, मग ते फ्रीजच झाला. जसं चतुर झाला ना त्या 3 इडियट्स मध्ये, तशी अवस्था होते. तसं होत नाही माझं, कारण मी रोज तयारी करतो. मी गेलो त्या हॉलमध्ये 900 जण बसलेले, घाम सुटला. सुटू दे म्हटलं, घाम सुटला तर पंखा लावला, पंखा चालू करून भाषण चालू केलं. 1.5 तास भाषण झालं, तर सगळ्यांना आवडलं. पण यातून मला काय अनुभव मिळाला की पळायचं नाही, परिस्थितीपासून फेस करायचं. दॅट्स इट. खडतर व्हायचं असेल तर कुठलं चमनप्राश खाऊन बदाम कोण अक्कल येत नसते, धोका खाल्ल्यानंतर अक्कल येते. बरोबर. कुठलं औषध नाही आहे टफ व्हायला.
आणि मेंटली टफ माणसं ही जन्मात बॉर्न झालेली असतात, काही जण, मान्य आहे मला. पण आमच्यासारखी माणसं जी आहेत ही टफनेस शिकतात. आणि मी तेच शिकवतोय मुलांना की तुम्ही टफनेस शिकू शकता. बरोबर. हे शिकण्यासारखे स्किल आहे. असं नाही की मी लहानपणापासूनच आम्ही असे आहोत, आमच्या घरात सगळेच असे भित्रे, काय नसतं ते. तर म्हणायचं इपिजेनेटिक्स. इपिजेनेटिक्स म्हणजे काय, तुम्ही तुमचे जीन्स पण बदलू शकता. ओके. जीन्स ही बदलता येतात. मी सांगितलं ना सुरुवातीला की सायकोलॉजिकल ही जीन्सचे फॅक्टर असतात. जीन्स पण बदलता येतात. तर देवाने आपल्याला तेवढा ऑप्शनच दिलेला आहे. काय ऑप्शन आहे, तुझे जीन्स पण बदलू शकतो, जा. म्हणजे तू देवालाच म्हणू शकत नाहीस की काय देवा आमचे जीन्स असे दिल्यास. देव काय म्हणतो, जीन्स दिलेत पण तुला चॉईस आहे, ते बदलायला पण येतात. कशा जीन्स बदलतात, तर म्हणायचं इपिजेनेटिक्स. म्हणजे जर तू प्रयत्न करत राहिलास आणि स्वतःवर जर काम करत राहिलास, तर जरी मेंटली वीक होतास तू, जसे तुमचे आई वडील मेंटली वीक आहेत, मी पण वीक आहे, पण ते बदलू शकतो आपण. असे कितीतरी उदाहरणं आहेत जे लोक की मेंटली वीक आणि घाबरलेले भित्रे होते. मी सगळ्यांचं चरित्र वाचतोय रोज. हे पॉलिटिशियन तर लोक तर काय आहेत, त्यातलेच आहेत ना. काय असतात हे सीईओज बघतो मी. प्रत्येक सीईओचं मी बायोग्राफी वाचली आहे त्यांची, खूप जणांची वाचली. बिल गेट्स पासून अगदी स्टीव्ह जॉब्स पर्यंत. हे सामान्य लोक, घाबरणारे, भित्रे, रात्री भिवून उठणारे सामान्य लोक अगदी आहे. स्वतःवर कधीही विश्वास नसलेले. आणखी तर सांगतोय, स्वतःवर विश्वास नसलेले लोक, स्वतःवर सारखं सेल्फ डाऊट घेणारे लोक आहेत हे. पण आपल्याला वाटतं की नाही ते म्हणजे काय, काहीही नसतं. हे लोक खूप सामान्य लोक असतात. देवाची देणगी मिळाली त्यांना, काही नसतं. हे लोकांनी स्वतःवर काम केलेलं असतं. स्वतःवर काम करायला लागतं. मी स्वतःवर काम करतो. बरोबर. मी तुम्हाला सांगू का, मी एका विद्यार्थ्याला म्हणालो की काय रे बाबा 15 दिवस का नाही आलास. सर वारीला गेलो. म्हटलं राजा, घरी तुझ्या आई विठ्ठल आहेत ना, विठ्ठल रुक्मिणी घरीच आहेत ना, तुला काय द्यायची गरज आहे. मग तिथे जाऊन काय केलं, सेल्फी काढली, शॉर्ट्स केलीस. कुठं होता रे विठ्ठल, तिथे भक्तीमध्ये होता तर काय. तुझ्यासाठी ती फक्त एक ट्रिप होती. ट्रिप, एक हौशी नवशी गवशी असतात का नाही, गवसलेले हौस नवस केलेले, त्यातला एक तो होतास. काय करत होते तुला जायला. तुझ्या घरीच तुझ्या विठ्ठल रुक्मिणी आहे, त्यांची सेवा कर ना. चांगला अभ्यास कर, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कर, चांगला जॉब घे. अरे विठ्ठल तुझ्या मनात आहे, तू कशाला तिथे शो ऑफ करायला जातोस. विठ्ठल तुझ्या मनात आहे, विठ्ठल तुझ्या घरात आहे. ह्या गोष्टी मी सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना. मेंटल टफनेस असं नाही की मी देवासमोर बसलंच पाहिजे, मी मेंटल टफ होतो, असं काही नाही. मेंटल प्रत्येकाच्या माणसामध्ये देव आहे, पण त्या देवाचा शो ऑफ जेव्हा होतो, आपल्याला देवाने ऑप्शन दिलेले आहेत. तर म्हणायचं पॅन्डोराज बॉक्स. पॅन्डोराज बॉक्स म्हणजे काय, तर मी तुला सगळे दुःख दिली आहेत, पण मी तुला एक ऑप्शन दिला त्याबरोबर, एक ब्रह्मास्त्र दिले. ते ब्रह्मास्त्र म्हणजे काय, की तुझ्या आयुष्यात कितीही वाईट होऊ दे, पण त्या वाईट ज्या गोष्टी होतात त्याबद्दल विचार कसा करायचा हे तू ठरवायचंस. हा चॉईस आहे माझ्याकडे. सगळे घ्या ना तुम्ही. रात्री 2:30 वाजता मला गाडीतून बाहेर काढलं. कुणाला काढलं, मोहनदासना. मग त्या परिस्थितीकडे त्यांनी बघितलं कसं, मला का बाहेर काढलं, मी नाही सहन करणार आहे, मी अपोज करणार. मोहनदासचा कोण झाला, महात्मा झाला. ही चॉईस होती. परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते, पण परिस्थितीला कसं रिॲक्ट करायचं हे आपल्या हातामध्ये असतं. ती चॉईस आहे. म्हणजे काय, तर त्याला म्हणायचं की बर्थ, BCD, बर्थ आणि डेथ आपल्या हातामध्ये नाही आहे. कोणाच्या हातामध्ये नाही आहे. माझ्या हातामध्ये माझी बर्थ नव्हती, माझे पालक कोण असतील मला माहिती नव्हतं. मी सांगलीत पडलो, माझ्या हातात नव्हतं. बीज कुठं पडतं हे बीजाच्या हातामध्ये नसतं. काही बीज वाळवंटात पडतात, काही बीज शेतात पडतात. पण बीजाच्या हातामध्ये काय असतं, जरी मी वाळवंटात पडलो तरी मी त्याचा कॅक्टस होणार, मी उठणार तिथून. ठीक आहे, आम्ही नाही पडलो मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, अमेरिकेमध्ये, आम्ही सांगलीत पडलो, ठीक आहे ना, पण ते आम्ही वाळवंटात जरी पडलो तरी आम्ही कॅक्टस होणार. ही चॉईस आपल्याकडे आहे. म्हणजे परिस्थिती कुठलीही असो, परिस्थितीला मी रिॲक्ट कसं करायचं हे माझी चॉईस आहे. आणि ही चॉईस माझी कोणी घेऊ शकत नाही. तू माझा इन्सल्ट कर, मान्य, माझे सगळे दरवाजे बंद करतो, काय अडचण नाही, पण माझी चॉईस जी आहे, विचारांचं स्वातंत्र्य तुमचं कोण घेऊ शकत नाही. म्हणजे या परिस्थितीला कसं रिॲक्ट करायचं हे माझ्या विचाराचं स्वातंत्र्य माझं आहे. मला देवाने दिलेली देणगी आहे, ही माझी कोण घेऊ शकत नाही.
हे जेव्हा तुम्हाला पटतं ना तेव्हा कुठलीही परिस्थिती तुम्हाला डिस्टर्ब नाही करू शकत. बरोबर. तू माझा इन्सल्ट केलास ना, चल कर. तू मला नाव ठेवलीस, ठेव. या सगळ्यावरूनच मला असं विचारायचं आहे, तुमच्या सगळे व्हिडिओज मध्ये मी बघितलेलं आहे, पॉलिटिशियनचा एक सेगमेंट असतो, त्यांच्याबद्दल तुम्ही सांगत असता की पॉलिटिक्स हे करिअर असं आहे ज्याच्यामध्ये खूप अस्थिरता आहे आणि तरी सुद्धा हे पॉलिटिशियन अगदी शांत असतात, स्थिर डिसिजन्स घेतात आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कितीही अपमान कर, खरं ते माझ्यावर आहे की माझी चॉईस काय असणार आहे किंवा मी ते कसं घेणार आहे. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल की त्यांच्याकडे असं कोणतं स्किल आहे की ते एवढं सगळं करू शकतात? जसं की शरद पवार. तुम्ही बघितले असेल ते व्हिडिओ. मी पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी अफिलेटेड नाहीये. मी शिक्षक आहे, मी एक टीचर आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन कसं करायचं आणि मेंटल टफनेस कसा वाढवायचा हे शिकवतो. तर त्यातलं एक वेगळीच हे रसायन असतं, ते म्हणजे पॉलिटिशियन्स. आणि पॉलिटिशियन बद्दल सगळ्यांना नाराजी असते आणि सगळ्यांना नेहमी असं म्हणतात की शिकलेले पॉलिटिशियन कुठे आहेत, 10वी नापास आहेत. पण पॉलिटिशियनला शिक्षण लागत नाही, पॉलिटिशियनला वेगळ्या स्किल लागतात. त्यामुळे काही शिकलेले पॉलिटिशियन पण ते स्किल असतात, ते यशस्वी होतात ना. मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं नाहीये. राहुल गांधीचं उदाहरण घेऊया ना, त्यांचा किती अपमान होतो झाला सोशल मीडियावर. मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं नाहीये बरं का, मी मोदींचा पण व्हिडिओ केलाय. काय असतं रसायन, काय लोक त्यांना बोलत असतात सारखं, लाचखोर आहेत. कुठले इलेक्शन तुम्ही बघा, उदाहरण घ्या, एखादी इलेक्शन हारला पॉलिटिशियन, तुम्ही कधी डिप्रेस्ड पॉलिटिशियन ऐकलाय का? डिप्रेस झालेलं पॉलिटिशियन अजिबात नाही, ते जोमाने परत तयार होतात. मी तर ऐकलं. मी तर कधी रडतात पॉलिटिशियन मी बघितले, पण डिप्रेस झालेले बघितलेले नाही. कुठलं पॉलिटिशियन बघितलंय का संपलं माझं आता इलेक्शन, आता परत नाही लढणार? 70 वर्षाचे पॉलिटिशियन असतात, इलेक्शन हरल्यानंतर म्हणतात पुढच्या वर्षी परत लढणार मी. ही आपली मुलं ही IIT मध्ये गेलेली 20 वर्षाची एकदा नापास झाले की आत्महत्या करतात. तुम्ही बघा ना, पॉलिटिशियन मध्ये काय स्थिरता आहे का? कुठला पगार गॅरंटी काही नाही आहे. निवडून याल न याल काय खरं नाही आहे. एवढं अस्थिरता आहे. आणि मला एक जण पॉलिटिशियन सांगत होते, रात्री 2 वाजता लोक घरी येतात, नवरा बायको येतात आणि बायको म्हणते की मला मारतोय. आता 2 वाजताचं भांडण सोडवायचं. मग नाही सोडवलं तर मग मतदान तुला नाही करणार, भांडण सोडवायला लागतं, घरी जाऊन सोडायला लागतं. पण एवढं सगळं करून पण मतदान करणे काही गॅरंटी नाही. त्यांचे काही निगेटिव्ह गुण असतील, पण मी पॉझिटिव्ह गुण सांगतो त्यांचे. एक वाक्य चुकीचं बोला ना तुम्ही, त्याची लगेच न्यूज होते. म्हणजे तुम्ही चुकीचं काय बोलू शकत नाही. चुकीचं बोललं की दुसऱ्या दिवशी घरी मोर्चा आलाच. किती प्रेशर असतं. किती वेळ झोपतात पॉलिटिशियन्स तुम्हाला माहिती आहे? 4 तास, 7 तास. कारण रात्री 1-2 वाजेपर्यंत लोक काम घेऊन आलेले असतात त्यांच्या घरी. सकाळी 7ला लोक कोणतर हजर असतंच, अर्ज घेऊन तयार असतो, जरा नोकरी लावा, हे भांडण करतोय, शेजारी त्रास देतोय. 4-5 तास झोप घेतात हे लोक. मग मध्ये कधी झोपतात, कुठं तर ट्रॅव्हलिंग मध्ये 10-15 मिनिटं झोपलेले असतात. कधी कधी दुसरे कोणतरी भाषण देत असतात तेव्हा हे झोपलेले असतात. ह्या सगळ्या अस्थिरता, हे सगळे जे तुम्ही बघा ना, आता साधं उदाहरण देतो. आपण कोण आई वडील म्हणतील का की तू पॉलिटिशियन हो? नाही. तू SBI मध्ये जॉईन कर, इन्फोसिस जॉईन कर. का? तर या फील्डमध्ये कोण जात नाही आहे. का जात नाहीत? कारण एवढी अस्थिरता आहे, एवढं प्रेशर आहे कामाचं, एवढी स्क्रुटिनी होते. तुम्ही शरद पवार साहेबांचं नाव काढलं तर यांचं बघा ना उदाहरण. त्यांचं पुस्तक मला हातात पडलंय, लोकमान्य सांगते. कॅन्सर झालेला, पण मी तुम्हाला ते सांगितलं की आयुष्यात काय अर्थ असला पाहिजे, मगच ही माणसं जगतात. तर शरद पवारांनी त्यांच्या डॉक्टरना सांगितलेलं की डॉक्टर म्हणाले की 6 महिन्यात तुमचं काही खरं नाही. ते म्हणाले की तुझ्या नंतर मारणार आहे मी, तू बस. त्या पुस्तकामध्ये लिहिले त्यांनी की जेव्हा माझी केमोथेरपी व्हायची, माझ्या तोंडातून सगळं रक्त यायचं. केमोथेरपी घेऊन मी घरी जात नव्हतो. कुठं जायचो? ऑफिसमध्ये. नॅपकिन भिजलेला असायचा, तुम्ही ते पेजेस काढून बघा. नॅपकिन बदलायचो मी, पण काम करायचो. म्हणजे काय की
त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सकारात्मक विचार, आजारी असलं तरी कामाला जाणे आणि चांगला डाएट आणि व्यायाम. ह्या 2-3 गोष्टी केल्या त्यांनी. कॅन्सर बरा नाही झालेला, अजून आहेच त्यांच्याकडे, पण ते कॅन्सर बरोबर जगतायत. किती जणांना जमेल याचा मी अभ्यास करत असतो सारखा, की ह्या आणि हे शिकण्यासारखं आहे, चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत त्यांच्या, हे आपण शिकू शकतो. आपल्याला काय हवं ते पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या तर त्याचा आपल्याला फायदा आहे. नाही ते निगेटिव्ह असतात, ते करप्ट असतात, ते असे असतात तसे असतात. त्यापेक्षा चांगल्या गोष्टी काय शिकायला मिळाल्या तर ते मी काढत असतो सारख्या. त्यात देवेंद्र फडणवीसांचा मी व्हिडिओ केलेला, खूप लोकांना आवडला, की ते स्ट्रेस कसं हँडल करतात. आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत एस जयशंकर, त्यांचं कम्युनिकेशन स्किल आणि त्यांचं कॉन्फिडन्स हे सांगत असतो मी. तर हे पॉलिटिशियन्स दे आर डिफरंट काइंड ऑफ पीपल. आणि एखादा पॉलिटिशियन घडायला 50-60 वर्ष लागत असतात आणि त्यांचं करिअर चालू होतं 14व्या-15व्या वर्षी हे लोक वेगवेगळ्या मोर्चामध्ये, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पुढाकार घ्यायला चालू करतात. आणि मग कुठं 40-50व्या वर्षी इलेक्शन लढतात ते, आणि मग ते हारतात 4-5 वेळा, आणि मग कधीतरी निवडून येतात. आणि निवडून आल्यानंतर पुढच्या वेळी निवडून येईलच असं काही नसतं. निवडून आलं तर पडतं ऍक्च्युली, कारण इन्कम्बन्सी फॅक्टर असतो. ह्या सगळ्या अस्थिरतेमुळे गेलेले असतात हे लोक. त्यामुळे हा मला विषय माझ्या आवडीचा झाला आणि मी नेहमी या विषयावर काम करतो. मला इच्छा आहे त्याची. त्याला एक प्रश्न आहे, हार्डी पर्सनॅलिटी. हार्डी पर्सनॅलिटी म्हणजे टफ पीपल लोक असतात, पण थोडक्यात सांगायचं काय, हे बाय बर्थ नसतात, हे घडलेले लोक असतात. अगदी टाकीचे घाव सोसलेले लोक असतात, पडलेले लोक असतात, गुडघे फुटलेले लोक असतात, त्यातून उठलेले लोक असतात. आणि जेव्हा पडून गुडघे फुटतात, नाकातून रक्त येतं आणि ते नाक पुसून परत जेव्हा पळायला लागतात ना, त्याला म्हणतात पॉलिटिशियन्स. हे शिकायचं असतं. आणि सगळ्या प्रकारचे आजार असतात त्या लोकांना, तरीही मागं पुढे बघत नाहीत. कामात झोकून दिलेलं असतं. आणि मी सांगितलं की मिनिंगफुल लाईफ म्हणजे काय, तर मिनिंगफुल काम जेव्हा असेल ना तर मिनिंगफुल लाईफ होतं. माझ्यासाठी तर काम म्हणजे देवच आहे. तर शरद पवारांचं मी हेच सांगेल, कामामध्ये एवढी श्रद्धा होती त्यांची, अजूनही आहे. लोक माझे सांगत येते, लोक जमत गेले त्यांचे. मिनिंगफुल रिलेशनशिप आठवते तुम्हाला सांगितलं, मिनिंगफुल रिलेशनशिप, मिनिंगफुल वर्क आणि फेथ इन गॉड. ह्या जेव्हा 3 फॅक्टर एकत्र येतात तेव्हा आयुष्याला अर्थ येतो. आणि जेव्हा आयुष्याला अर्थ येतो ही माणसं हेल्दी असतात. तर आणखीन एक तुम्ही आता वाक्य वापरलं की देवेंद्र फडणवीस जी स्ट्रेस मॅनेजमेंट करतात, मग म्हणजे नेमकं काय करतात? साधा आहे, ऍक्सेप्टन्स ऑफ द रियालिटी. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. परिस्थितीला मान्य करणे म्हणजे काय, मला त्याला म्हणायचं एक खूप छान कन्सेप्ट आहे, डिमांडिंगनेस. डिमांडिंगनेस म्हणजे काय, मला हवी तशी परिस्थिती पाहिजे. ओके, पाऊस पडायला नको आहे का, मी फिरायला चाललोय. थंडी का पडते एवढी नको थंडी, एवढी पाहिजे, सोसेल तेवढीच पाहिजे. 24-25 टेम्परेचर छान. लोकांनी मला हवं तसं वागलं पाहिजे. आयुष्य सोपं असलं पाहिजे. आयुष्य सोपं पाहिजे, लोक हवे तसे वागले पाहिजेत, तुमची पण कंडिशन चांगली असली. हे काय म्हणजे सगळे डिमांडच करतायत, सगळं मला असं पाहिजे. हे लोक जे स्ट्रेस हँडल करतात ह्यांच्याकडे काय डिमांड वगैरे काय नसतं. काय म्हणतात, व्हेरी खूप छान वाक्य आहे की ते, आय डोंट वॉन्ट इझी लाईफ, आय वॉन्ट टू डेव्हलप मोर स्किल्स. मला सोपं आयुष्य नकोच आहे, कारण सोपं आयुष्य असणारी माणसं प्रगती करत नाहीत. मला काय पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. उदाहरण द्यायचं म्हणजे मला गाडी शिकायची आहे, मोकळा रस्ता मिळणार नाही तुम्हाला. परफेक्ट ड्रायव्हर कुठं होतो, पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये परफेक्ट ड्रायव्हर होतो. ह्या प्रकारचे लोक असतात. मग त्याला स्ट्रेस येत नाही. काय येत नाही, तर ते ऍक्सेप्टच केलेलं आहे ना, की जेव्हा मी एखादी जॉब करतोय किंवा मी पॉलिटिशियन होतोय तर हे अपोजिशन लोक चिठ्ठी फेकणारच आहेत. हे असंच का फेकतायत, सारखं मलाच का टार्गेट करतायत, काय नाही, ह्या लोकांनी ऍक्सेप्टन्स करून आलेले असतात त्याचं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की काय रे आम्ही सारखं मागच्या मागे लागलेले असतात कॅमेरा घेऊन ते. कारण मी जेव्हा पॉलिटिशियन व्हायचा निर्णय घेतो
तेव्हा दुसरी पण बाजू बरोबर येते, ती कुठली? पब्लिक स्क्रुटनी. लोक माझ्या मागे येणारच आहेत. तुम्ही चिडताना बघितले का कधी पॉलिटिशियन्स? काय रे आता आलायस रात्री? नाही चिडणार, कारण हे ऍक्सेप्टन्स असतो की मी पॉलिटिशियन झालोय ना, हे लोक येणार आहेत. नाही व्हायचं ना, मग घरी गप्प बस, कोणी येणार नाही तुझ्याकडे. म्हणजे ह्या लोकांना सगळ्या परिस्थितीची ऍक्सेप्टन्स असतो. मला एक छान उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला. R.R. पाटलांचं, एक खूप मोठा पॉलिटिशियन. माझ्या मित्राने उदाहरण सांगितलं, ते इथे सांगतो तुम्हाला. माझा मित्र आबांना 2 वाजता भेटून घरी निघा लागला. मध्ये पण आला आणि परत काहीतरी विसरून परत गेला. तर R.R. पुस्तक वाचत बसलेले. रात्री 2 वाजता परत पुस्तक वाचत बसलेले. त्यातला आणखीन किस्सा सांगितलं. मग एक पॉलिटिशियन त्यांना काय म्हणाला की आबा काय मस्त आहे हा तुमचं, हेलिकॉप्टरने फिरायचं, सिक्युरिटी, पोलीस पुढं मागं, छान आहे पॉवर. म्हणली की माझ्याबरोबर एक दिवस घालव ना, चल आपण जाऊया. मग तो गेला आबांच्या बरोबर. सकाळी 3ला दार वाजलं, चला जायचं आहे, दौरा आहे. गडचिरोलीचे ते पालकमंत्री होते. झालं, गेले. सकाळी निघाला, दौरा चालू झालं. संध्याकाळी साधारण 12 वाजले. हा आला कंटाळा. म्हणला की काय कंटाळा, आणखीन एक मीटिंग आहे 12 ते 2 पर्यंत, थांब माझ्याबरोबर. 2 पर्यंत मीटिंग झाली. झोपला 2ला, परत सकाळी 5 वाजता. असं 2-3 दिवस चाललं. आणि नंतर तो पत्रकार म्हणला की बस आता मला कळालं सगळं. तर दिस इज द फॅक्ट ऍक्च्युअली. हे फक्त पॉलिटिशियन्स नसतं, काही बाकीचे प्रोफेशन्स पण आहेत. डॉक्टर्स असतील किंवा सेल्फ बिझनेसमॅन असतील. माझं पण तसंच आहे बऱ्यापैकी. हा पण आणखीन एक महत्वाची, याचा अर्थ असा नाही की तुम्ही 4 तास झोपा, असं नाही आहे. की हेल्थसाठी चांगली झोप पण गरजेची आहे. एक 7 ते 8 तास झोप गरजेची आहे. ते तुम्ही कशी घेता तुमच्यावर आहे. पण ह्या सगळ्या परिस्थितीचा ऍक्सेप्टन्स जेव्हा होतो, मला चांगलं निवांत आयुष्य पाहिजे, कोणी काही नाव ठेवायला नको, कोणी काही प्रश्न विचारायला नको, मी कधी फेल व्हायला, असं नसतं. ते सगळं येणारच आहे, ऍक्सेप्टन्स आहे. दॅट इज मेंटल टफनेस. नक्कीच. कम्युनिकेशन स्किल आणि मेंटल टफनेस जे आहे तुम्ही शिकवता, तर ते कसं शिकवता आणि का शिकवता? का शिकवता हे पहिल्यांदा उत्तर देईन. बर. त्याचं उत्तर म्हणजे एक माझ्या आयुष्यामध्ये अशी स्टेज होती की माझं कम्युनिकेशन स्किल इंग्लिश मधलं वीक होतं. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेला विद्यार्थी होतो. माझं कम्युनिकेशन वीक होतं. भीती, मला स्टेजवर जाऊन बोलता येत नव्हतं. इनफॅक्ट मला अजून आठवतं की माझा फायनल इयर प्रोजेक्ट होता आणि त्यामध्ये मला सांगितलं सरांनी की जाऊन फक्त 10 मिनिटं बोलायचं, जास्त बोलायचं नाही. माझा प्रेझेंटेशन 2 मिनिटात संपलं आणि मी खाली येऊन बसलो. मला 11 मार्क मिळाले 25 पैकी. तर माझं कम्युनिकेशन स्किल ह्या लेवलचं होतं सुरुवातीचं. कसं असतं की यू टीच दॅट व्हॉट यू रिअली नीड युअर सेल्फ. मलाच त्याची गरज होती ऍक्च्युअली. त्यामुळे माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं नव्हतं. इंग्लिशची भीती असायची डोक्यात. आपण ग्रामीण भागातले आहोत. इंग्लिश कम्युनिकेशन तसं असतं की इंग्लिशची भीती राहते. इंग्लिशची एन्झायटीज आहे आपल्यामध्ये. आणि असे हे बघा, असं आहे ना की मराठी पाऊल पडते पुढे, पण वेन इट कम्स टू इंग्लिश सर्व काही अडे. बरोबर. ही अशी कंडिशन आहे. मराठीचा गर्व पण इंग्लिशवर प्रभुत्व, असं मला वाटतं की मराठी आपल्या हृदयात पाहिजे पण इंग्लिश आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. बरोबर. आणि मराठी माणसाला पुढे जायचं असेल तर इंग्लिश कम्युनिकेशन हेच एक खूप मोठं स्ट्रॉंग एक ब्रिज असणार आहे तिथं. मराठी मुलं आपली खूप शिकलेली आहेत. मी बघतो इंजिनियर, डॉक्टर्स आहेत, MBA, MCA, BBA, BCA आहेत, पण कम्युनिकेशन स्किल वीक असल्यामुळे ते पुढे जात नाही आहेत. तुम्ही बघा ना, आता फॉर एक्झाम्पल आता इंटरनॅशनल किंवा नॅशनल कुठलं तर न्यूज चॅनल आहे इंग्लिशमध्ये, आपली मराठी माणसं किती आहेत न्यूज अँकर्स? खूप कमी मराठी माणसं आहेत तिथं. अगदी हाताच्या बोटावर खूप कमी आहेत. मला राजदीप सरदेसाई तेवढे आठवतात. अपार्ट फ्रॉम दॅट नो वन इज देअर. तर हे कम्युनिकेशन स्किल आपला वीकनेस आहे आपला खूप मोठा. आणि अनफॉर्च्युनेटली माझा इंटरव्ह्यू सगळं ब्लंट असतो. मी असं काही रिझर्व मागे ठेवत नाही. अनफॉर्च्युनेटली आपलं एज्युकेशन सिस्टीममध्ये त्याला काही महत्व नाही आहे. आणि आज चांगले एज्युकेशन असलेली मुलं आहेत, BBA, BCA सांगितलं, मार्क्स चांगले आहेत, अकॅडमिक्स चांगलं आहे, हार्डवर्किंग आहेत, सिन्सिअर आहेत, कम्युनिकेशन स्किलमुळे ही मुलं माग आहेत. चांगले जॉब नाही त्यांना मिळत आणि मिळाले तर प्रोग्रेस होत नाही. हे लीडर्स, CEOs होऊ शकत नाहीत कारण त्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप वीक आहे. आणि पालकांनाही माहिती नाहीये. पालकांना असं वाटतं की शिकला की नोकरी लागते. शिकला की नोकरी लागत नसते, आणखी काही स्किल लागतात, त्या नाहीत आपल्याकडं. 2 दिवसापूर्वी माझा विद्यार्थ्याबरोबर माझा एक झूम कॉल होता. तो माझा सगळ्यात जुना विद्यार्थी, अवधूत नावाचा, 20 वर्षापूर्वी माझ्याकडे होता. तो आता खूप सिनियर आहे.
मोठमोठ्या कंपनीमध्ये त्याने इन्फोसिसमध्ये काम केलं, कॉग्निझनमध्ये काम केलं. तो सांगतो की सर आम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा मुलं येतात ना आमच्याकडे, तो इंटरव्ह्यू घेतो ऍक्च्युली, तर ते 90% मुलांना कम्युनिकेशन इंट्रोड्यूस युअरसेल्फ सांगता येत नाहीये. बीटेक आहेत, एमटेक आहेत, 9 पॉइंटर्स आहेत, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले आहेत, MCA, BBA, BCA आहेत, पण बोलता येत नाही त्यांना. आम्ही त्यांनाच पाण्यातच बाहेर काढतो. ही ऍक्च्युअली रियालिटी आहे. आणि पालकांना काय वाटतं की सर्टिफिकेट असलं की झालं, जॉब मिळाला. तसं नाहीये कंडिशन. मिळाली की जॉब मिळाला तसं नाहीये. काही वेगळ्या स्किल्स आहेत. जसं कम्युनिकेशन स्किल हे खूप महत्वाचं आहे. आणि लोकांना वाटतं कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश ग्रामर. अतिशय चुकीचं आहे. इंग्लिश ग्रामरचा आणि कम्युनिकेशन स्किलचा काही संबंध नाही. ग्रामरच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली. ती ग्रामरची भीतीच्या डोक्यात बसली ना लोकांच्या, परफेक्ट ग्रामर, परफेक्ट सेंटेन्स बोलायचे, ह्यामुळे मुलं आपली जात नाही येत पुढे. ते परफेक्शन मध्ये अडकून बसलेली आहेत. इंटरव्ह्यू मध्ये टेल मी अबाउट युअरसेल्फ बोलता येत नाही, घाबरलेली असतात, घाम सुटतो त्यांना. तर हे मी करतोय. मला खूप एक गोष्ट सांगायची. कालच माझा एक विद्यार्थी आलेला, अवधूत नावाचा, 4 इंटरव्ह्यू मधून रिजेक्ट झालेला. तो माझ्याकडे आला, व्यवस्थित ट्रेनिंग पूर्ण झालं. तो आज मला पेढी घेऊन आलेला आणि सांगितलं की सर कसं, हे बघा आपण मिडल क्लास लोक आहोत, आपल्यासाठी महत्वाची म्हणजे जॉब आहे. आपल्या आडनावाच्या नावात कपूर आणि खान असलं तर काही नाही, आपल्याला सगळं हे शिक्षणातून मिळणार आहे. हा मुलगा आलेला माझ्याकडं 4 महिन्यापूर्वी. आज त्याची खूप छान कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. आणि हे व्हायचं कारण म्हणजे त्याचं कम्युनिकेशन स्किल. त्याची आई त्याला म्हणाली की हे अगोदरच केलं असतंच ना तर 4 महिने एवढा त्रास झाला नसता तुला. तर हे कारण आहे कम्युनिकेशन स्किल घ्यायचं. दुसरं कारण म्हणजे एक भावनिक व्यक्तिमत्व विकासावर मी काम करतो, मेंटल टफनेसवर. आणि त्याचं कारण आणि तेच आहे, मी स्वतःच मेंटली वीक होतो. मी एका खूप डिस्टर्ब बॅकग्राऊंडहून आलेलो आहे. लो कॉन्फिडन्स होता, लो सेल्फ इस्टीम होती, आपण कमी आहोत, इन्फिरियर आहोत, बाकीची दुसरी मुलं हुशार आहेत, भीती, नैराश्य, यातून मी आलोय. आणि मी युट्यूबवर सांगतो मी डिप्रेशन मधून गेलेलो आहे, पण हे कसं हँडल करायचं मला माहिती नव्हतं. आणि हे शिकू शकतो आपण, इट्स अ स्किल ऍक्च्युली. तुम्ही बातम्या वाचत असाल रेग्युलरली. कालच मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी वाचली की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की काय चाललंय एज्युकेशन सिस्टीम मध्ये, मुलं आत्महत्या का करतायत, छोट्या छोट्या कारणासाठी आत्महत्या करतायत, स्ट्रेस का हँडल करता येत नाहीये, कोर्टामध्ये काय चाललंय, मुलं का आत्महत्या करतायत, त्यांना प्रेशर काय येतंय. IIT मध्ये ऍडमिशन मिळाला त्याला, ठीक आहे, आता काय प्रेशर आहे तुम्हाला, IIT मध्ये मिळालं ना ऍडमिशन, तिथं आत्महत्या करतायत. कुठं तर चुकतंय. मेंटल टफनेस हा विषय कधी हँडलच केलेला नाहीये. तुम्ही कधी शिकलाय मेंटल टफनेस विषय शाळेत? नाही, आपल्याला माहितीच नाही की हे काय तर असं असतं काय तर शिक्षणाच्या पलीकडे ज्या गोष्टी ऍक्च्युली प्रॅक्टिकल आयुष्यात लागतात ना, त्या आम्ही शिकवतो. कम्युनिकेशन स्किल आणि मेंटल टफनेस. आता हे कसं शिकवता? ह्या कम्युनिकेशन स्किल सांगतो. कम्युनिकेशन स्किल ही शिकवायची गोष्ट नसते, ही करायची गोष्ट असते. ओके. म्हणजे काय तर ह्याला काय नोट्स लिहून द्यायचे नसतात, याला आपल्या मेंटल बॅरियरच्या बाजूला काढायचे असतात. ते कुठल्या, लोक काय म्हणतील, हसतील माझ्या इंग्लिशला, मी कुठे परफेक्ट बोलतोय, मी तर शेतकऱ्याचा मुलगा, मी ग्रामीण भागातला, सांगलीतला, हे मेंटल बॅरियर्स काढायला लागतात पहिल्यांदा. आणि त्यानंतर ऍक्च्युअल ऍक्शन करायला लागते. म्हणजे काय तर मी मुलांना स्टेजवर पाठवतो, माझ्या क्लाससमोर पाठवतो आणि त्यांना सांगतो की चुकीचं बोल, चुकू दे, चल बोल तू. इथून आम्ही सुरुवात करतो. त्याला म्हणतात एक्सपोजर थेरपी किंवा इन विवो डिसेन्सिटायझेशन टेक्निक म्हणतात त्याला. ही जेव्हा भीती जायला लागते हळूहळू, इंग्लिशची भीती, पुढे जाऊन बोलायची भीती, लोक मला जज करतील याची भीती, ही जेव्हा जाते ना तेव्हा ते हळूहळू ओपन व्हायला लागतात. ही प्रॅक्टिकल आहे, थेरॉटिकल काही नाही आहे. मी लेक्चर रूम मध्ये बसलेलो असतो, माझे विद्यार्थी स्टेजवर असतात. एक्झॅक्ट उलट कॉलेजमध्ये काय होतं, सर समोर असतात, टीचर समोर असतात, स्टुडंट बसलेले असतात, मी बसलेला असतो. ऍक्च्युली जे काही टीचर करतात ते माझे स्टुडंट करतात, ते शिकवतात, ते सेशन्स घेतात, ग्रुप डिस्कशन्स, सगळं ते घेतात. ही एक मेथड झाली. मेंटल टफनेस कसा शिकवायचा? मेंटल टफनेस शिकवण्यासाठी सुरुवातीला त्याला आपण म्हणतो माइंडसेट इंटरव्हेन्शन. म्हणजे आपले विचार बदलायची तयारी असली पाहिजे. मेंटली वीक लोक काय असतात, थोडक्यात काय असतात की त्यांचे विचार वीक असतात, ते वीक नसतात, विचार वीक असतात. ते जर विचारात तुम्ही बदलायला तयार असाल स्वतःला तर तुम्ही यू कॅन चेंज. जसं मला स्वतःला, मी एक लाजरा बुजरा, मला आता मी युट्यूबवर आहे, मी पब्लिक स्पीकर आहे. एक 25 वर्षापूर्वी मला कोणी सांगितलं असतं तू या फील्डमध्ये येशील, त्याला मी वेळेत काढलं असतं, कारण हे मला शक्यच नाही. पण हे मी स्वतः चेंज केलं. का तर मी माझ्या विचारांवर काम केलं. माझे विचार कसे चुकीचे होते त्याच्यावर मी काम केलं आणि ते बरोबर केले विचार. पण विचार कसे बरोबर करायचे तर कृती पण करायला लागते. फक्त विचार बदलून चालत नाही, तर कृती बदलायला लागते. त्यातून मी इव्हॉल्व करत आलो आणि इथं आलोय. मस्त मजा येते, समाजाला काहीतरी देतोय. मुलं अशी येतात माझ्याकडं आज विद्यार्थी सगळ्या देशातले, जगातले पण विद्यार्थी आहेत. मजा येते. म्हणजे
त्याला म्हणतात ना की आयुष्यात 2 दिवस महत्वाचे आहेत. एक म्हणजे जेव्हा तुमचा जन्म होतो आणि दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा जन्म का झालाय. बरोबर. ते दुसरं नंबरचं जे कारण आहे ते मला कळालं की माझा जन्म हे इंजिनिअरिंग विषय शिकवण्यासाठी झालेला नाही आहे. ते बोरिंग विषय आहेत माझ्यासाठी. माझा जन्म झाला हे या 2-3 गोष्टी आहेत ज्यामध्ये मी मागे पडलो, ज्यामध्ये मी सफर केलं, ज्यामध्ये मला त्रास झाला. ह्या गोष्टी मला वाटतं की ह्या दिल्या पाहिजेत आणि ते मी देतोय. अजून लोकांना काही कळत नाही या गोष्टी. मी एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जातो आणि त्यांना सांगतो की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कम्युनिकेशन स्किल मी सांगितलं माझा विद्यार्थी अवधूत आहे. तो मला म्हणतोय की सर कुठल्या कॉलेजमध्ये जायचं प्लेसमेंटला आम्हाला कळत नाही, सगळ्यांचं कम्युनिकेशन स्किल वीक आहे. तर मी सांगतोय पण अजून तेवढी आपल्यात मॅच्युरिटी किंवा अवेअरनेस नाही आली. ठीक आहे पण करत राहायचं. नक्कीच. तर आता तुम्ही बोलता बोलता म्हटलात की तुम्ही इंजिनियर आहात आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळालात? इंजिनियर खूप मजेशीर लोक असतात ऍक्च्युली. करण पण बसला इंजिनियरच आहे तो. आम्ही इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं करू शकतो. मग आम्ही इंजिनियर झाल्यानंतर ठरवतो की काय करायचं. जसं करण सगळं करतो एडिटिंग शूटिंग वगैरे, माझंही तसंच आहे. इंजिनिअरिंग केलं जसं मला तुम्ही डिस्कशन मध्ये विचारलं की पीएचडी सरांनी विचारली पीएचडी तुम्ही कधी केली. खरं सांगायचं झालं तर मला माहिती नव्हतं की हे माझं एवढं कम्युनिकेशन स्किल आणि एवढं वाढेल. तर पीएचडी केल्यानंतर कुठं तर जॉब तरी मिळेल असं वाटलं की थोडं पीएचडी करून टाकू. हे नाही चाललं तर पीएचडी तर नाही कुठं तर जाऊन लेक्चरशिप करायची. पण मला कधी मन माझं रमलं नाही माझं इंजिनिअरिंग मध्ये. एक दिवस असा होता मला आठवतं, मी पीएचडीच्या सेमिनारसाठी IISc बेंगलोरमध्ये गेलेलो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मध्ये. आणि पीएचडीचं प्रेझेंटेशन चाललेलं सगळ्यांचं, माझंही होतं, माझा नंबर होता. मी असा बाल्कनीमध्ये बसलेलो आणि माझ्या लाईनमध्ये असे सगळे टीचर बसलेले, सगळे टीचर होते असे प्रोफेसर्स. आणि दुपारची वेळ होती, 2 वाजलेले, जेवण झालेलं आमचं आणि दुसरा सेशन चालू झाला. आणि मी थोडक्यात असं वाकून बघितलं तर सगळे झोपलेले. तेव्हा मला वाटलं की संदीप हे आपल्याला नाही करायचं, हे नाही आहे आपल्यासाठी, हे इथं माझं मन नाही रमत, सोडून देते. 2002 पासूनच मी करतोय हे. पण तेव्हा ठरवलं की पीएचडी करतोय तर संपवून टाकूया. पण मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग नाही, मला इनर इंजिनिअरिंग शिकवायचं आहे. आणि ते थोडा मूर्खपणा होता. आणि मूर्खपणा करायचं कारण म्हणजे माझे वडील नव्हते. आता त्यांनी हा मूर्खपणा करू दिला नसता. ते म्हणाले असतं की कुठं तर लेक्चरर हो आणि परमनंट हो आणि हे ते. वडील नसल्यामुळे मी रिस्क घेत गेलो. आणि मला आता कळालं की द बिगेस्ट रिस्क इन लाईफ इज नॉट टेकिंग द रिस्क. मी रिस्क घेत गेलो, होत गेलं, हम चलते गए, कामावर कारवा बनता गया. काय माहिती होता कुठं काय होतंय, पण करत राहतोय. पण डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, फोकस आहे. त्या अगोदरही होता, आत्ताही आहे. आणि आता एक कन्सेप्ट तुम्ही सांगितलीत, मेंटल टफनेस. तर मेंटल टफनेस आणि कम्युनिकेशन स्किल यांचं महत्व नेमकं काय आहे? ह्यांचं कनेक्शन खूप आहे ऍक्च्युली. ओके. मला बोलता येत नाही 4 चौकात पुढे जाऊन, हे जे डोक्यात गेलेलं असतं लोकांच्या, हे गेल्यानंतर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीमच खाली येतो. आणि कॉमन सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की मला 4 चौकांच्यात बोलता येत नाही. त्यात 2 आहेत, एक म्हणजे मराठीत बोलता येत नाही आणि दुसरं म्हणजे इंग्लिशमध्ये बोलताच येत नाही. स्टेजवर जाऊन तर संपलंच माझं. मग ह्या लोकांना लो सेल्फ इस्टीम येतं. लो सेल्फ इस्टीम म्हणजे कितीही मार्क असले तरी त्यांना वाटतं की आपण कमी आहे कुठं, आपण नाही, मी डिझर्व करत नाही. हे ह्या लोकांच्या जेव्हा लो सेल्फ इस्टीम येते, म्हणजे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचं मत खाली यायला लागतं ना, तेव्हा संपलं ना. आणि काय की तुमचं स्वतः, मग हे लोक अवॉइड करतात सगळं. फॉर एक्झाम्पल, कुठंतरी कोणतरी इंग्लिशमध्ये बोलत असेल तर तिथे जाणार नाहीत, ते अवॉइड करणार. बरोबर. म्हणजे कसं अवॉइड करता येईल तेवढं करायचं. अरे ह्या कंपनीमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन ते आपलं काम नाही, आपण कुठली तरी इथली लोकल एमआयडीसी कंपनी बघूया. अवॉइडन्स मेंटॅलिटी येते, अवॉइडन्स. त्याला म्हणायचं ऑस्ट्रिच सिंड्रोम. आणि म्हणून प्रगती पण होत नाही होणार ना. प्रगती कशी होईल तुमची? मग मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की मराठीचा गर्व पण इंग्लिशवर प्रभुत्व. जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन स्किलवर प्रभुत्व मिळवता तेव्हा ह्या लोकांचा कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम हा खूप वर जातो. आणि हे मग फेस करतात कुठेही जाऊन. US मध्ये जातील, UK मध्ये जातील, मुंबई, दिल्ली, दे विल गो ऑन द YouTube अँड दे विल कम्युनिकेट इफेक्टिव्हली. पण कम्युनिकेशन माझं वीक आहे. हे कसं असतं की तुम्ही जर बोलू शकत नसला तर तुम्हाला ते खूपच राहतं ते की नाही आपल्यात नाही येते कॉन्फिडन्स आपल्यात. मग ते मीटिंगमध्ये बोलत नाहीत, गप्प बसतात. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये हात वर करायची भीती वाटते. येत असलं आणि आन्सर मग तो मित्राला सांगतो, मला माहिती होतं बरं का. काय उपयोग नाही. बरोबर. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच आहे, पण ते तुम्ही एक्सप्रेस करता का, ते आज महत्वाचं आहे. मग मीटिंगमध्ये बोलता येत नाही, प्रेझेंटेशन करता येत नाहीत,
माझ्याकडे कितीतरी डॉक्टर्स आहेत ऑलरेडी, डॉक्टर्स इंजिनियर्स येतात, त्यांचं वय 40 आहे, माझ्या वयाचे आहेत ते. हे लोक साधारण माझ्या पिढीतले आहेत. कम्युनिकेशन स्किलवर कधी अभ्यास केलेला नसतो, फोकस नसतो. एज्युकेशन खूप चांगलं आहे, टेक्निकल स्किल चांगले आहेत, पण कम्युनिकेशन स्किलमुळे मग सेमिनारला जात नाहीत. त्यांचे झूमवर वेबिनार्स असतात, ते व्यवस्थित करता येत नाहीत. कुठंतरी ह्यांना डोक्यात राहतं की माझं इंग्लिश कम्युनिकेशन वीक आहे, त्यामुळे मी कुठं तर कमी आहे. आणि मग हे अवॉइडन्स मेंटॅलिटी चालू होते आणि प्रगती खुंटत जाते. आणि मग हे सांगली पुरतच लिमिटेड राहतात. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद किंवा UK, US मध्ये जात नाहीत ते, फक्त हे कम्युनिकेशन स्किलमुळे. मग त्याचा इफेक्ट काय होतो? मेंटल टफनेसवर होतो, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जातो, न्यूनगंड तयार होतो, कॉन्फिडन्सवर परिणाम होतो त्याचा. हो, खूप मोठा परिणाम होतो. ओके, तोच तर सांगतो ना मी, कॉन्फिडन्सवरच परिणाम होतो की मी कुठं तर कमी आहे हे डोक्यात बसलेलं असतं. आणि हे लोक नेहमी मागं असतात, म्हणजे ते इनविजिबल असतात, पुढे येत नाहीत. त्यांचे ड्रेसिंग पण असं असतं की सगळ्यांसारखं ड्रेसिंग असतं, सगळ्यांच्यात ते उठून दिसणार नाही तसं ड्रेसिंग असतं त्यांचं. त्यांना उठून दिसायची भीती वाटत असते. बस सगळीकडे इफेक्ट होतो त्याचा. करिअरवर होतो, पर्सनॅलिटीवर होतो, रिलेशनशिपवर होतो, ग्रोथवर होतो, सगळंच होतं. तर सर, आता तुमच्याकडे खूप सारे स्टुडंट्स येतात, कोणत्या एज ग्रुप मधले असतात, किंवा टफ स्किल हे जे स्किल आहे आपण कोणत्या एज ग्रुप मध्ये डेव्हलप करू शकतो? वेल, हे बघा, हे जेवढं लवकर करेल तेवढं चांगलं आहे. ओके. तर म्हणतात की इट इज डिफिकल्ट टू टीच न्यू ट्रिक्स टू अ ओल्ड डॉग. ओके. पण असं नाही की तुमचं वय 40 आहे, तुम्ही नाही शिकू शकत. माझ्याकडं 13 पासून ते 82 पर्यंत लोक येतात. ओके. 13 वर्षापासून ते 82 वर्षापर्यंत. त्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो, त्यांना मेंटल हेल्थचा इश्यू असतो, किंवा त्यांचा कॉन्फिडन्स लो असतो. हे लोक सगळे येतात. तर याला असं काही एज लिमिट नाहीये, पण जेवढं लवकर चालू करेल तेवढं चांगलं आहे. स्पेशली हल्लीची कंडिशन आपल्या बघा ना, 21 वर्षापूर्वी माझ्या वेळी तर एवढे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते, एवढा स्ट्रेस नव्हता, सोशल मीडिया नव्हतं, ChatGPT, AI नव्हतं. एक्सपोजर जो आहे आज नेटफ्लिक्स आणि जो मूवीजचा एक्सपोजर आहे तो नव्हता, युट्यूबचा एक्सपोजर नव्हता. त्यामुळे ह्या मुलांना सेल्फ कंट्रोल, ह्या मुलांना पॉझिटिव्हिटी, ह्या मुलांना हाऊ टू हँडल टफ सिच्युएशन्स, डिस्ट्रॅक्शन्स, हे खूप महत्वाचं आहे आज. खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या वेळी हे काही नव्हतं. आणि ह्या मुलांना हल्ली मी मला म्हणतात विड्रॉल सिम्पटम एक शब्द आहे, म्हणजे दारूचं व्यसन सोडवल्यानंतर, दारू बंद केली त्या माणसाची, तर तो थोडासा हात थरथरतात, त्याचे चिडचिड होतं किंवा उलट्या होतात, ह्या विड्रॉल सिम्पटम असतात. असे विड्रॉल सिम्पटम मी काही मुलांच्याच बघितलेत, जेव्हा इंटरनेट नसतं किंवा मोबाईल नसतो. त्याला कसं तर व्हायला लागतं, ऍक्च्युली अनइझीनेस फील व्हायला लागतं, चिडचिड चालू होतीये. मी स्वतः बघितलेत काही विद्यार्थी चिडा लागतात ते आई वडिलांच्यावर, पालकांच्या, म्हणजे मित्रांच्यावर, सगळ्यांच्याकडं. तर हे जेवढं लवकर चालू करता येईल तेवढं चांगलं आहे. उशीर केला की नंतर आय डोंट नो व्हॉट्स गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. मला बघायचंय पुढची 10 वर्षात काय होतंय. आता ही परिस्थिती एवढी बाहेर चालली आहे की बाहेर पुढे काय होतंय मला बघायचं आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. अटेन्शन स्पॅन जो आहे आज, 2004 मध्ये हा 2 मिनिटं 47 सेकंद होता. आज अटेन्शन स्पॅन 7 सेकंद आहे. 7 सेकंदापेक्षा जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आज. आता आपला एवढा मोठा व्हिडिओ आहे, किती जणांनी बघितलाय काय माहित, किती जण बघतील काय माहित. एखादा व्हिडिओ जेव्हा लोक ओपन करतात तेव्हा पहिली नजर कुठं जाते, किती मिनिटाचा व्हिडिओ आहे. 1 तास 20 मिनिटं मला माहिती नाही किती होईल, कारण हा राहू दे चला. कारण 10 सेकंदाच्या रील आणि 5 सेकंदाच्या रील बघितलेल्या लोकांना 1 तासाचा व्हिडिओ काय बघणार आहेत, ते बघूच शकत नाही ते. नाहीतर मग 1.25 स्पीड किंवा 2 स्पीडनं फास्ट काहीतरी बघत बसतायत. एका जागी बसू शकत नाही. चंचलता किती आली आज, बस स्थिर झालंय मन सगळं. भर 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 फास्ट, शॉर्ट्स खाली आले आहेत, रील्सचे स्पीड कमी आले. पण प्रॉब्लेम असा आहे की काही गोष्टी पेशन्स असल्याशिवाय होऊ शकत नाहीत. एखादं करिअर डेव्हलप करायचं आहे, जसं आम्ही आता आज 20 ते 30 वर्ष लागतात चांगलं करिअर डेव्हलप करायला, ब्रँड डेव्हलप करायला. आज मुलांना हे सगळं पैसा आणि यश हे क्विक पाहिजे. ते इन्स्टंट असतं ना, सगळं इन्स्टंट ऑर्डर दिली की 2 मिनिटात मला. कारण बघा ना, मी अशी ऍडव्हर्टाईज केली जाते की 10 मिनिटात डिलिव्हरी, पे ₹20 एक्स्ट्रा, 10 मिनिटात डिलिव्हरी. ठीक आहे, 10 मिनिटात डिलिव्हरी द्याल तुम्ही,
पण आयुष्यात मिळणारं यश हे काही तुम्हाला कुठल्या कंडिशन्सवर मिळत नाही, त्याला 20 ते 30 वर्ष लागतात. तिथं काय करणार आहे? मग शॉर्टकट्स घ्यायला चालू करतात, कुठल्या तर पॉन्झी स्कीम्स, फेक स्कीम्समध्ये अडकून बसतात. मला BMW हवी वयाच्या 25व्या वर्षी. ह्या मुलांना खूप गरजेचं आहे. अटेन्शन स्पॅन एवढा कमी आला आहे आणि एवढे हुक झालेले आहेत. अटेन्शन इकॉनॉमी हा कन्सेप्ट आहे काय? अटेन्शन इकॉनॉमी म्हणजे काय? आज कुठलेही फोन ॲप उचला, त्यांना फक्त एकच हवा आहे, तुमचं अटेन्शन हवा आहे. किती वेळ तुम्ही त्या ॲपवर वेळ घालवता हे महत्वाचं आहे. आज मी युट्यूब असून स्वतः सांगतो मी की माझे व्हिडिओ जेवढे बघितले जातील तेवढं मला चांगलं आहे. तर मला एक गर्व आहे की माझे व्हिडिओ किंवा हे जसं चॅनल आहे चांगले कंटेंट पण आहेत. पण तुम्हाला स्वतःला कंट्रोल ठेवायचा आहे टाईमवर. किती वेळ घालवणार आहे तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर? 1 तास, 2 तास, 3 तास. आणि जसं म्हणाला तुम्ही की तरुण मुलांचं काय करायचं, आज यूट्यूब हे ॲडिक्शन झालंय अभ्यासाच्या नावाखाली. कुठल्याही मुलाला विचारा, तू काय करतोयस? अभ्यास करतोयस. पण वडील गेले की लगेच दुसरा कुठला तर व्हिडिओ चालू करतात. कारण सेल्फ कंट्रोल नाहीच आहे. कारण ते थंबनेल एवढे अट्रॅक्टिव्ह असतात की मुलांना कळत नाही असं की अरे मी इथं का आलेलो बरं, मला कुठला व्हिडिओ बघायचा होता. ते का आलेले त्या प्लॅटफॉर्मवर त्यांनाच माहिती नसतं. आणि त्या रॅबिट होलमध्ये जातात. एका व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ, दुसऱ्यानंतर तिसरा. त्या व्हिडिओचा तुमच्या आयुष्याशी काही संबंध नसतो. चायनामध्ये काय चाललंय तुम्हाला काय करायचं आता? तो व्हिडिओ बघतोय, तुला कुठला व्हिडिओ बघायचा आहे? नीटचा बघायचा आहे ना? तो येतो नीटचा बघायला, पण बघतो 2-3 तास कुठले दुसरेच व्हिडिओ. आणि 3 तासानंतर कळतं की अरे आपण इथं आलेलो, माझा वेळ गेला ना. कारण आज पैशाला किंमत नाही आहे, अटेन्शन इकॉनॉमी आहे, मनी इकॉनॉमी राहिलेली नाही आहे. आज तुमचं जेवढं अटेन्शन द्याल, सगळ्यांना तुमचं अटेन्शन पाहिजे. कारण सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या ॲपवर वेळ घालवला पाहिजे. का? तर तिथं जेवढा वेळ घालवाल तेवढं त्यांना इन्कम जास्त येतं, कमर्शियल म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू. हे लोकांना जोपर्यंत कळत नाही या मुलांना किंवा सगळ्यांनाच, आता असं नाही की हे 18-20 वर्ष, सगळे लोक मी बघताय, तुम्ही कुठेही बघा, आज कुठंही बघा. मी परवा खूप मजेशीर 2 व्हीलरवर चौघं चाललेली, नवरा बायको 2 मुलं, मध्ये एक मुलगा बसलाय, पुढे एक मुलगी बसलेली, चौघं पण मोबाईलवर. नवरा असं चालवतोय, ती बायको मागे काय तर करतेय, ती मुलं आहेत ना 2, ते पण फोनवर. Oh my God, I said, what is happening here? ऍक्सिडेंट पडाय काही नाहीये लोकांना राहिलेलं, कारण हिप्नोटाईज झालेत लोक मोबाईलमुळे. मोबाईल काढल्यानंतर लोकांना वेड लागल्यासारखं होतंय आज. तर हे कमी करायचं असेल तर मग ह्या मोबाईलच्या नंतर मग हेल्थवर इम्पॅक्ट होणारच आहे तुमचा. बरोबर. कारण मानसिक जेव्हा मनस्थिती बदलते, म्हणतात ना की मनस्थिती बदलली की तुमची फिजिकल परिस्थिती बिघडली. सो वी हॅव टू वर्क ऑन दिस फर्स्ट. वी हॅव टू, इन शॉर्ट मला एवढंच सांगायचं की मी डाएट बद्दल बोललो, फिजिकल डाएट बद्दल बोललो, ओके, पण मेंटल डाएट बद्दल काय? तुम्ही मनाला काय फीड करताय रोज? सकाळी चालू करा, बातम्या चालू असतात दिवस रात्र. काय बातम्या असतात? काय बातम्या असतात बघा. परवाच ते बातम्या, ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आज त्या मुलाने त्या मुलीला चाकू लावला, ते व्हिडिओ सगळीकडे शेअर होत आहेत. काय डोक्यात जाणार आहे? ते गार्बेजच जाणार आहे ना, कचराच जाणार आहे. बरोबर. हे मन म्हणजे एक सुपीक जमीन आहे, त्यात तुम्ही काय टाकणार आहे? बीज टाकणार आहे का निवडुंग टाकणार आहे? ते उगवणार आहे. ते कुठले तुम्ही चॅनल बघताय, कुठले व्हिडिओ बघताय, कुठल्या न्यूज बघताय, कुठल्या बातम्या ऐकताय, कुठल्या गॉसिप करताय, म्हणजे जे डिस्कशन असतात, हे फिडिंग चांगलं नसेल तर मन डिस्टर्बच होणार आहे ना. माझ्या लायब्ररी, माझी आज 2 लाखाची लायब्ररी आहे. माझ्या मोबाईलची किंमत 14,000 रुपये आहे. किती जणांच्या घरी मोठी लायब्ररी आहे आणि मोबाईल छोटा आहे? लोकांच्याकडे 1-1 लाख, 1.5 लाखाचे आयफोन आहेत, हप्त्याने घेतलेले देखाव्यासाठी. आता मोबाईलवर काय करतोय तू? माझ्याकडे नाही येते. माझ्याकडे माझी लायब्ररी आहे, मस्त मोठी लायब्ररी आता. आणि माझी सगळ्यात महागडं पुस्तक 5,500चं पुस्तक आहे माझं. माझ्याकडे एक एन्क्वायरीला माझ्याकडे पॅरेंट्स आले, त्यांना म्हणालो की मी, तुमच्याकडे लायब्ररी आहे का? नाही, आमची परिस्थिती नाही आहे. मी म्हणालो की समजा तुम्हाला गोव्याला फिरायला जायचं असेल तर किती खर्च कराल? 10-15 हजार.
सहज. गोव्याला जायला 10-15,000 खर्च करू शकतो आपण, पण 300 रुपयाचे पुस्तक घेऊ शकत नाही. आपण जेव्हा डिस्कशन चाललेलं शूटिंग चालू व्हायच्या अगोदर की हे बदलायचं असेल तर काय करायचं, हे बदलायचं असेल तर माझे व्हिडिओ बघून काही उपयोग होणार नाही. माझे व्हिडिओ बघतील, यांचे सबस्क्रायबर वाढतील, माझे अकाउंट वाढेल, माझे विद्यार्थी वाढतील, मला पैसे मिळतील. पण हे डिस्कशन मला वाटते थांबवण्यापूर्वी मला एवढंच सांगायचं आहे की खरं बदल होणार आहे का या डिस्कशनमुळे? का तुमचा तास 3 तास वाया गेला, माझा गेला, तुमचा गेला? आपला नाही गेला, कारण आपल्याला वॉच टाईम मिळाला. म्हणजे बघणारे त्यांना खरं फायदा झालाय का काय? का फक्त हे डिस्कशन चला आणखी सबस्क्रायबर वाढवा, आणखी वॉच टाईम वाढवा, आणखी आम्हाला पैसे मिळतील, असं होत असेल तर आपण बसण्यात काहीच अर्थ नाही आहे. माझ्या डिस्कशनचा उपयोग खरोखर प्रॅक्टिकली ह्यांना काय झालाय का? नाही तर मी छान छान भाषण दिलं, मी कम्युनिकेशन ट्रेनर आहे, माझं भाषण खूप गोड गोड वाटतं ऐकायला, मलाही फायदा झाला, ह्यांना फायदा झाला, ऑडियन्सला काय फायदा झाला? काहीच नाही. हाय तसंच राहिलंय, तेच चाललंय आपलं, त्यात काय अर्थ नाही आहे. मग जोपर्यंत तुमची बिहेवियर बदलत नाही, जसं एक खूप छान वाक्य आहे की इफ देर इज अ डिफरन्स बिटवीन व्हॉट यू से अँड व्हॉट यू डू, देन व्हॉट यू डू इज द विनर. तुम्ही बोलताय आणि करताय यामध्ये जर तफावत असेल, जे करताय ना तेच विनर असतं, तेच महत्वाचं आहे. तर हे सगळं आपण जे बोलणं झालंय त्यात खरोखर काय तर बदल झाला पाहिजे परिस्थितीत. म्हणजे चांगली पुस्तकं, चांगलं लायब्ररी, चांगल्या सवयी. मला माहिती आहे हे काही नवीन नाही, क्लिशेच आहे, हेच सगळं क्लिशे 10, 20, 50 वर्षापासून हे सगळे सांगतायत. पण जोपर्यंत बिहेवियर बदलत नाही तोपर्यंत विचारांचा काहीही उपयोग नाही आहे. मी बिहेवियरिस्ट स्वतःला समजतो. फक्त विचार बदलून काही नाही होणार. आचार जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत विचारांचं काहीच, कारण जसं तुमचे विचार असतात तसं आचारावर पण विचार ठरतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही चांगले वागलात स्वतः तर तुम्हाला चांगले विचार येतात. म्हणजे फक्त चांगले विचार करून उपयोगाचं नाहीये. चांगले विचार करून ते चॅनल आपण ऐकत बसतोच ना, कीर्तन सगळं. कीर्तन ऐकून किती जण बदललेत? कीर्तन ऐकून बदलत असते सगळे बदलले असते. कीर्तन ऐकून आचार करणं म्हणजे चेंज करणं ते महत्वाचं आहे. बरोबर. दॅट इज व्हॉट आय थिंक. नक्कीच. आता जाता जाता एक युथसाठी काय मेसेज आहे या क्षणाला, की सध्या आपण खूप साऱ्या न्यूज बघतोय, ओव्हरथिंक करतायत किंवा टेक्नॉलॉजीच्या आहारी गेलेत, सुसाईडचं प्रमाण अलीकडे विद्यार्थ्यांचं वाढलंय, तर या सगळ्यामध्ये तुम्ही मेसेज काय द्याल या सगळ्या युथना जाता जाता? मेसेज देण्यापेक्षा मी माझं स्वतःचं बिहेवियर सांगतो, कारण आज मेसेज देणारे खूप झालेत. बरोबर. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा म्हणणारे खूप आहेत. बरोबर. ते करण्यापेक्षा मी स्वतःच सांगतो माझं मी कसं स्वतः करतोय, माझं बिहेवियर कसं आहे महत्वाचं आहे. कारण पीपल डोंट टेक युअर ऍडवाइस, दे फॉलो युअर ऍक्शन्स. मी 4-5 गोष्टींवर काम करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मानसिक स्थिरता. त्यासाठी मी काही ऍक्सेप्टन्स जो असतो जीवनात तो मी ऍक्सेप्ट केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, लोकांनी मला हवं तसं वागलंच पाहिजे, परिस्थिती सोपी असलीच पाहिजे, माझं आयुष्य चांगलं सोपं असलंच पाहिजे, असलं काही नाही. हे ऍक्सेप्ट केलं पहिली. दुसरी गोष्ट, माझं मेडिटेशन रेग्युलरली असतं रोज. ओके. मेडिटेशन म्हणजे काय, म्हणजे सिंपल आहे की एक खूप छान वाक्य आठवतंय मला की दूसरों से मिलने में दुनिया व्यस्त है लेकिन खुद से मिलने की सभी लाइनें व्यस्त है. मेडिटेशन म्हणजे काय, खुद से मिलने की लाईन आहे. स्वतःच्या आत काय चाललंय, काय आतलं वेदर, कशा इमोशन्स वर खाली होत आहेत हे बघणं म्हणजे मेडिटेशन असतं. मेडिटेशन म्हणजे मनाची खिडकी असते, खिडकी उघडायची, मनात काय चाललंय बघायचं. हे मी करतो, कारण हे कळलंच नाही तुम्हाला काय होते तर तुम्ही इम्प्रूव्ह करणार नाही. तिसरी गोष्ट, माझा फिजिकल फिटनेस, वर्कआउट माझं रेग्युलर असतं. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे खाणं महत्वाचं आहे. हे वर्कआउट हे 10%, 90% इज व्हॉट यू ईट. मी साखर खात नाही जास्त, खूप कमी साखर खातो, कदाचित महिन्यातून एकदा बस. कारण तू किती वेळा खातोस? ते कमी केलं पाहिजे. साखर तर मी कधी तर चहा करतो स्वतःच, तर त्यात माझी एवढी साखर असते, म्हणजे चहा साखर आहे म्हणण्यावरती असते, नॉट बियॉन्ड दॅट. मी सांगलीमध्ये हॉटेलमध्ये गेलेलो आठवत नाही मला 10-15 वर्षात. याचा अर्थ असा नाही की मी घरी आणून खातो परत तिथं चालू आपण, किंवा याचा अर्थ असा नाही की आम्ही घरी करून खातो, हे नाही करत. मला माझ्या जीवनावर कंट्रोल हवा असेल तर जेवणात कंट्रोल असला पाहिजे. ही दुसरी गोष्ट.
कामात मला मजा येते. इथं मी सकाळी कधी येतोय असं होते मला माझी बायको नेहमी म्हणते की तू येऊ नकोस बरं का घरी, आता तिथेच राहा. मी म्हणालो की मी आता बेडरूम वगैरे तयार करणार आहे. त्यात कामात अर्थ आहे माझ्या. मी मुलांना शिकवतोय, ते मला थँक्यू म्हणतायत. मी आज इथे बसून श्रीलंकेच्या विद्यार्थ्याला मी टच करू शकतोय. किती छान टेक्नॉलॉजीमुळे झाले बघा ना, की आता आपले व्हिडिओ बघतायत लोक, घरात बसून बघतायत. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगला जर केला तर चांगलंच आहे. युट्यूब वाईट नाही आहे, पण बिनकामाचे आणि सेन्सेशनल व्हिडिओ बघून वेळ घालवण्यात काय अर्थ आहे ना. हे माझं काम, ह्यात मजा येते. बस 2-3 गोष्टी आहेत. वर्कआउट करतो, माझं फिटनेस चांगला आहे, माझं काम चांगलं आहे, आणि माझा मित्र, माझी बायको, आणखीन एक मित्र आहे. बस हे 2-3 मित्र आहेत. आपल्या आजूबाजूचे 2-3 मित्र चांगले असले ना की सगळं बस होतं. 10 जणांना इम्प्रेस करायचं, 10 जणांच्या ग्रुपमध्ये 10 मित्र, 10 नाटक, 10 डोक्याला ताप असतात त्याचे. 1-2-3 मित्र चांगले आहेत, बस याच्यापेक्षा काय नाही. नक्कीच. तर मेंटल टफनेस हा आपण कोणत्याही एजमध्ये, हे स्किल कोणत्याही एजमध्ये आपण डेव्हलप करू शकतो. ऍक्सेप्टन्स आपला असला पाहिजे, आणि जसं की तुम्ही मगाशी सांगितलं, तर आपण मेंटली फिट असणं गरजेचं आहे, फिजिकल फिट असणं गरजेचं आहे, आणि सोशली सुद्धा आपण ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आता युथनी फॉलो करणं गरजेचं आहे. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिलात आणि ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, आणि प्रत्येक माहितीला प्रत्येक उदाहरण होतं ते छान रिलेट करणारं होतं. सो या सगळ्यासाठी थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट फॉर कॉलिंग मी. आणि मी ज्या परिस्थितीमधून ह्या गोष्टी शिकल्या, याचा काय तर उपयोग होतोय कोणाला, तर याच्यापेक्षा चांगल्या गोष्ट कुठलीच नाही आहे. माझं चॅनल हे इंग्लिशमध्ये आहे पूर्ण, पण मराठी चॅनलवर यायला मला खूप छान वाटलं, कारण मराठी लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे हे मला वाटलं, म्हणून मी सांगितलं. महत्वाचा मुद्दा मला एवढंच सांगायचा होता की आपली मराठी मुलं कम्युनिकेशनमुळे मागे पडू नयेत, हेच मला सांगायचं. थँक्स फॉर कॉलिंग मी. आणि जाता जाता हे सांगेन की आपला हा तास वाया नाही जाणार, कोणीतरी बघून नक्कीच यातून काहीतरी शिकेल. होप सो. कॉमेंट मध्ये लिहून बघूया किती जण बदलतायत. बरोबर. थँक्यू सर, थँक्यू सो मच.